नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक दुर्दैवी बातमी समोर येते. दुर्घटना घडलेली आहे. पुण्यामध्ये ही दुर्घटना घडली आहे. पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये पूल कोसळलेला आहे. या कुंडमळ्यात पूल कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर अंदाजे 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. सुट्टीचा दिवस असल्यानं, रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक या कुंडमळ्यामध्ये उपस्थित होते. त्यातच गेल्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि कुंडमळा हे पर्यटन स्थळ, त्यामुळे या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक होते आणि या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे. तब्बल 30 वर्ष जुना पूल हा कोसळलेला आहे. या पुलावर यावेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक होते, त्यामुळं ओव्हरलोड झाल्यानं हा पूल कोसळलेला आहे. यावेळेस 20 ते 25 जण या पुलावरून खाली पडलेले आहेत आणि खाली नदीचा प्रवाह होता. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं, त्यामुळे या पाण्यामध्ये, या प्रवाहामध्ये 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत. दरम्यान युद्धपातळीवर आता या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. NDRFची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. सोबतच इथले स्थानिक नागरिक, स्थानिक पोलीस सुद्धा मदत करत आहेत. सचिन पुण्यातील इंद्रायणी नदीवरील हा पूल होता. कुंडमळा हे या ठिकाणचं पर्यटन स्थळ आहे आणि याच इंद्रायणी नदीवरती एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी हा पादचारी पूल होता. 30 वर्षापूर्वी बांधलेला लोखंडाचा पूल होता. छोटा पूल होता, तो जीर्णावस्थेमध्ये होता आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. या पुलावर एकाच वेळेस मोठ्या संख्येने पर्यटक होते, त्यामुळे हा पूल कोसळला आहे. याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल. आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय मावळ येथील आहेत. कुंडमळा परिसरातील ही दृश्य आहेत. कुंडमळा हे मावळातील पर्यटन स्थळ, त्यामुळे या पर्यटन स्थळावर मोठ्या संख्येनं इथल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, सोबतच पुण्या मुंबईहून सुद्धा मोठ्या संख्येनं पर्यटक या कुंडमळा परिसरामध्ये येत असतात. आज त्यातच सुट्टीचा दिवस रविवार आणि 2 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पुणे परिसरामध्ये बरसलाय, त्यामुळे या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे सर्व पर्यटक कुंडमळा परिसरामध्ये आले होते. याच कुंडमळामध्ये इंद्रायणी नदीवरील एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी हा पूल होता. मात्र हा 30 वर्षापूर्वीचा लोखंडी पूल होता, छोटा पूल होता, जीर्णावस्थेमध्ये होता. त्यामुळे एकाच वेळेस या पुलावर मोठ्या संख्येनं पर्यटक जमले आणि ओव्हरलोड झाल्यामुळं हा पूल खाली कोसळलेला आहे. मात्र त्याच वेळेस मुसळधार पावसामुळं या नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळं 20 ते 25 इथले पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. तर 5 ते 6 जण मृत्युमुखी पडल्याची माहितीसुद्धा समोर येते आहे. दरम्यान या संदर्भातील ब्रेकिंग बातमी पाहूया. पूल दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होती आहे. प्रशासनानं हा मृतांचा आकडा जाहीर केलेला आहे, त्यामुळं ही माहिती समोर येते. पूल दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. काही वेळापूर्वी हा आकडा 6 होता, आता 12 झालेला आहे. आणखीही वाढण्याची भीती व्यक्त होती आहे. अधिकृतपणे प्रशासनानं मृतांचा आकडा जाहीर केलेला आहे. तर काही जण जखमी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना पवना रुग्णालयामध्ये पोहोचवलेलं आहे, दाखल केलेलं आहे आणि या पवना रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जवळपास 20 ते 25 जण हे वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. जे वाहून गेलेले आहेत त्यांचाही शोध सुरू आहे. युद्धपातळीवर या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. ही दृश्य आपण पाहतोय. पूल तुटलेला आहे आणि नेमका ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह होता त्याच ठिकाणी तुटलेला आहे. त्यामुळं या जोरदार नदीच्या प्रवाहामध्ये अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत. रोहन, आता अधिकृतपणे प्रशासनानं 12 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती दिलेली आहे. आत्ताची नेमकी अपडेट काय आहे? तिथली स्थिती कशी आहे? बचाव कार्य कसं सुरू आहे? अगदी बरोबर आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने जी आहे की या सगळ्या परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी जी आहे ती होत होती आणि पर्यटकांची गर्दी होत असतानाच प्रशासनाने जी आहे ती व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असताना असा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय. खरं तर प्रशासनाने जे आहे ते 31 ऑगस्ट पर्यंत या सगळ्या भागामध्ये जी आहे ती पर्यटकांना बंदी केलेली होती. परंतु सध्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार कुंडमळा आणि या सगळ्या परिसरामध्ये जे पर्यटक फिरायला आलेले होते, मग ते अगदी पुण्याचे असो, मुंबईचे असो
या सगळ्या परिसरामध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांचा जो आहे तो या कुंडमाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती गर्दी होत होती आणि या कुंडमाळ्या परिसरामध्ये असलेला पूल जो आहे तो पूल कोसळलेला पाहायला मिळतोय आणि यामध्ये अधिकृतरित्या जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार जवळपास 12 जणांचा मृत्यू जो आहे तो झाला असल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळत आहे. कारण का हा पूल जो आहे तो 2 व्हीलर साठी होता आणि या पुलाची कॅपॅसिटी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती कमी होती. परंतु तरी देखील जी आहे ती मोठी गर्दी या सगळ्या ठिकाणी जी आहे ती रविवारच्या दिवशी उसळलेली पाहायला मिळत होती आणि या सगळ्या गर्दीच्या माध्यमातून एक प्रकारचा आनंद लुटण्याचा कार्यक्रम जो आहे तो या सगळ्या ठिकाणी सुरू होता. परंतु आत्ताच्या घडीला जी माहिती मिळते त्या घडीच्या माहितीच्या नुसार गर्दी उसळल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती ही सगळी घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीनंतर आता समजत्यानुसार माहितीनुसार सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्रशासन जे आहे ते तयारीला लागलेलं आहे. मदत कार्य कशा प्रकारे सुरू आहे? तिथे NDRF ची टीम सुद्धा आलेली आहे. आणखी कोण कोण तिथे मदत करताय? कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे? पुणे शहरातून जवळपास 2 NDRFच्या टीम ज्या आहेत त्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवते आणि त्या ठिकाणी देखील घटनास्थळी या 2 NDRFच्या टीम ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि या टीमच्या माध्यमातून बचाव कार्य जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि या बचाव कार्याच्या माध्यमातून अनेकांचे जीव जे आहेत ते वाचवले जात आहेत. परंतु जी माहिती सध्या मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने जवळपास 12 जणांचा मृत्यू या सगळ्या प्रसंगामधून झालेला आहे. जो कुंडमाळा परिसर आहे किंवा इतर परिसर आहे त्या परिसरातून बचाव कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्या बचाव कार्याच्या माध्यमातून अनेकांचे जीव जे आहेत ते सध्याच्या घडीला वाचवले जात आहेत. रोहन, स्थानिक नागरिक सुद्धा उतरलेत. रोहनचा आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा रोहनकडे आपण जाऊच. मात्र ही 2 दृश्य आपण पाहतोय. ही दुर्घटना घडल्यानंतर मात्र इथले स्थानिक पोलीस, स्थानिक नागरिक, NDRFची टीम, प्रशासनाकडून सुद्धा अत्यंत युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. जास्तीत जास्त पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी हे बचाव कार्य सुरू आहे. तर या दुर्घटनेत जे जखमी झालेले आहेत त्यांना पवना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे. मात्र दुपारी 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे. जीर्ण झालेला हा पूल होता. या पुलाचा वापर केवळ दुचाकी येण्या जाण्यासाठी केला जात होता. 30 वर्षापूर्वी हा बांधलेला पूल होता. मात्र एकाच वेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक या पुलावरती जमा झाले होते. त्यामुळं ओव्हरलोड होऊन पूल कोसळला आणि त्याच वेळेस या पुलाच्या खाली मात्र अत्यंत वेगानं नदीचा प्रवाह वाहत होता. त्यामुळं 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये. तर आता अधिकृतपणे प्रशासनाकडून माहिती आलेली आहे. 12 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही पर्यटक जखमी आहेत. या जखमींवर पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर बचाव कार्य अत्यंत वेगानं सुरू आहे. NDRFची टीम आहे, स्थानिक पोलीस आहेत, सोबतच इथले स्थानिक नागरिकसुद्धा मदत कार्याला समोर आलेले आहेत आणि जे 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये त्यांचा शोध सुरू आहे. NDRFचे अधिकारी दीपक तिवारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. दीपकजी, दुर्घटना तर घडलेली आहे. आता तुमच्याकडून बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे? देखिए, यह कुंडमला नाम की एक जगह है. इंद्रायणी नदी पे जो ब्रिज बना था वो ब्रिज जो है कोलैप्स हो गया है. प्रत्यक्षदर्शी जो आई विटनेस है उनके द्वारा बताया जा रहा है करीब 25 से 30 लोग जो है उस समय ब्रिज पे थे, जो कि इस ब्रिज के गिरने से नदी की तरफ जो है बह गए हैं. इसमें से 3 लोगों को जो है अभी निकाला जा चुका है और बाकी लोगों की जो है खोज की जा रही है. दीपक जी, तुम्ही असेच जोडलेले रहा. पुन्हा तुमच्याकडे येतो. इसमें अब तक की इंफॉर्मेशन के तहत 2 कैजुअलिटीज है और 6 से 7 लोग जो इंजर्ड है वो हॉस्पिटल में रवाना किया. कौन कौन सी टीम यहाँ पे लगाई गई है रेस्क्यू ऑपरेशन के लिए? यहाँ पे NDRF की जो टीम है वो रेस्क्यू ऑपरेशन के लिए आई है, लोकल पुलिस है और क्रेन और बाकी बचाव कार्य जारी है. दीपक जी, तुमच्याकडून, तुमच्या टीमकडून कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे या ठिकाणी? तर दीपकजी यांच्यासोबतचा संपर्क तुटलाय. पुन्हा त्यांच्याकडे जाऊच. मात्र अत्यंत वाईट अशी ही घटना घडलेली आहे, दुर्घटना घडलेली आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक या कुंडमाळा परिसरामध्ये आले होते. कुंडमाळा या ठिकाणचं पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी होते.
याच परिसरामध्ये या नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी पादचारी पूल बांधला होता। 30 वर्षापूर्वीचा हा पादचारी पूल होता, लोखंडाचा होता, तो जीर्णसुद्धा झाला होता आणि एकाच वेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक या पुलावर आल्यामुळं हा पूल ओव्हरलोड होऊन कोसळला आणि यामध्ये आतापर्यंत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर या दुर्घटनेवरती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली। लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली। विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं, मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता। त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही, तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत। तर प्रशासनाकडून आता बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत, त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या दुर्घटनेनंतर एक्स पोस्ट केलेली आहे, ती पाहूयात। मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे इंद्राणी नदीवरील पूल कोसळला। यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती आहे, असं त्यांनी म्हटलंय। ही घटना अतिशय दुर्दैवी असून नागरिक सुरक्षित असावे ही प्रार्थना, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या। जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून आवश्यक ती सर्व मदत ते पाठवत आहेत, असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। दरम्यान बचाव कार्य सुद्धा आता युद्धपातळीवर सुरू आहे। 20 ते 25 जण वाहून गेलेत, त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। नागरिकांना विनंती आहे की आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केलंय। पर्यटनासाठी जाताना सुरक्षेच्या नियमांचं तंतोतंत पालन करावं, असंही म्हटलंय। तर मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी फिरायला येत असतात। ही दृश्य आपण पाहतोय। जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे। रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पवना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे, उपचारासाठी दाखल केले। तर बचाव कार्य सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे। मावळमधील कुंडमळ्याच्या परिसरातील हा इंद्राणी नदीवरील पूल कोसळलाय। ओव्हरलोड झाल्यानं हा पूल कोसळला। यावेळेस या पुलावर मोठ्या संख्येनं पर्यटक होते आणि पर्यटकांच्या वजनानं हा पूल कोसळला। त्यावेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक या नदीच्या प्रवाहात पडले। यातील 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे। तर 12 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। तर जे जखमी आहेत त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केलेले आहेत। दरम्यान मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे, भावना व्यक्त केल्यात, त्या पाहूया। आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत। त्यांच्याकरता NDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे, त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। तर मावळमधील कुंडमाळा परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। पादचारी पूल कोसळला। यावेळेस पुलावर मोठ्या संख्येनं पर्यटक होते आणि खाली नदीचा मोठ्या वेगानं प्रवाह होता। या प्रवाहात 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे। 12 जणांचा मात्र मृत्यू झाला, ही अधिकृत माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत
काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता NDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता. काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअलिटीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही. तर गेल्या 2 दिवसात अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. अहमदाबाद येथे विमान कोसळलं, त्यानंतर जम्मूमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि आता राज्यात पुण्यातील मावळमधील कुंडमाळा परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. पूल कोसळलेला आहे आणि यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला आहे, ही अधिकृत माहिती समोर आली आहे. तर काही जण वाहून गेलेले आहेत असे अंदाज व्यक्त होत आहेत. 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे, मात्र तो अंदाज आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती हळूहळू समोर येईल. मात्र सध्या या दुर्घटना ठिकाणी बचाव कार्य अत्यंत युद्धपातळीवर सुरू आहे. जास्तीत जास्त जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. या दुर्घटनेत जे जखमी झालेले आहेत त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये पोहोचवलेलं आहे, दाखल केलेलं आहे. पवना रुग्णालयामध्ये या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. तर सध्या या ठिकाणी NDRFची टीम, स्थानिक पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून सुद्धा बचाव कार्य हे युद्धपातळीवर सुरू आहे. जे 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे त्यांचा शोध घेतला जातोय. मात्र मुसळधार पाऊस बरसतोय. गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळं या इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे, त्यामुळं या वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. मात्र तरीसुद्धा अत्यंत युद्धपातळीवर शोध सुरू आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. मावळमध्ये कुंडमाळा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. त्यातच शनिवार रविवार असल्यामुळं रविवारी मोठ्या संख्येनं पर्यटक या कुंडमाळ्यामध्ये परिसरामध्ये फिरायला आले होते. कुंडमाळा हा इथला प्रसिद्ध असं हे पर्यटन स्थळ आहे, त्यामुळं मोठी गर्दी, रविवारचा दिवस होता त्यामुळं सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी या पर्यटन स्थळावरती झाली होती. याच ठिकाणी एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्यासाठी पादचारी पूल होता. जीर्ण अवस्थेतील हा पूल होता. 30 वर्षांपूर्वींचा हा पूल होता आणि एकाच वेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक या पुलावर आल्यामुळं काहींनी दुचाकीसुद्धा या पुलावर आणली होती. त्यामुळं ओव्हरलोड होऊन हा पूल खाली कोसळला आणि खाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी होतं. नदीचा प्रवाह मोठा होता, त्यामुळं काही जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. यहाँ पे 2 पर्यटकों की यहाँ पे डेथ हुई है। बाकी 4-5 लोग जो पानी के अंदर थे उनको बाहर निकालने में अभी ये शायद वो लोग सुखरूप है। और किस तरीके का रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है? क्या अभी इंडियन आर्मी की यहाँ पे NDRF की टीम है, हमारे यहाँ के सोशल वर्कर की तरफ से जो काम करने वाली टीम है वो भी यहाँ पे आई है। देवघर कैंटोनमेंट, तलेगांव कारपोरेशन की भी टीम यहाँ पे मौजूद है। तर ही दृश्य आपण पाहतोय, ही दुर्घटना घडल्यानंतरची दृश्य आहेत. 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत. त्यांना शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. NDRFची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. स्थानिक नागरिक या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि इथले स्थानिक नागरिक त्यांना या नदीची माहिती आहे. कुठे हा प्रवाह कशा प्रकारे आहे, कुठे या प्रवाहाचा वेग कमी असेल किंवा या प्रवाहातून जर काही वाहून गेलं तर ते कुठे पटकन सापडू शकतं याची स्थानिक नागरिकांना जास्ती माहिती आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकसुद्धा आता पोलिसांसोबत आणि NDRFच्या टीमसोबत मदत कार्यामध्ये उतरलेले आहेत आणि जे 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध आता युद्धपातळीवर सुरू आहे. तर या दुर्घटनेत काही जखमी झालेले आहेत. या जखमींवर सुद्धा आता उपचार केले जात आहेत. मात्र अधिकृतपणे माहिती समोर आलेली आहे, या दुर्घटनेत दुर्दैवीरित्या 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी अशी बातमी आहे. मात्र एकीकडे प्रशासनाकडून दखल घेतली जातेच. अशा पर्यटनस्थळावरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून आवाहनसुद्धा केलं जातं. मात्र पर्यटकांची सुद्धा एक जबाबदारी आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा पर्यटनस्थळावर जाता त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा तुम्हालाच करायची असते. तुम्हीसुद्धा अशा कुठल्याही पर्यटनस्थळावर जाल तेव्हा काळजी घ्या, ही तुमची जबाबदारी आहे. मात्र ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. पुण्यातील मावळ या परिसरात ही कुंडमाळा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, दुर्घटना घडलेली आहे. कुंडमाळा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यातच रविवार असल्यामुळं आणि त्यातच पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसल्यामुळं मोठ्या संख्येनं पर्यटक
केवळ कुंडमाळा या ठिकाणीच नाही तर पुण्यातील जी ठिकाणं आहेत, पर्यटन ठिकाणं आहेत, या ठिकाणी मोठ्या संख्येनं गेलेले आहेत. भुशी डॅम या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी आहे. प्रशासनाकडून सुद्धा आता या सर्व पर्यटकांना आवाहन केलं जात आहे. जय महाराष्ट्रकडून सुद्धा या सर्व पर्यटकांना आवाहन आहे, ज्यावेळेस तुम्ही अशा पर्यटन स्थळावर जाल तेव्हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं आवाहनसुद्धा आता जय महाराष्ट्र तुम्हाला करत आहे. मावळमध्ये कुंडमाळा परिसरात आता युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. ही दृश्य आपण पाहतोय. अत्यंत वेगानं आणि युद्धपातळीवर हे मदत कार्य सुरू आहे. अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे, दुर्घटना घडलेली आहे. पादचारी पूल कोसळला आणि यावेळेस या पुलावर मोठ्या संख्येनं पर्यटक होते. त्यातच पुलाच्या खाली अत्यंत वेगानं नदीचा प्रवाह होता आणि हा पूल कोसळल्यानंतर अनेक जण या वेगवान नदीच्या प्रवाहामध्ये पडले आणि त्यामुळे 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती अधिकृतपणे समोर आलेली आहे. वाहून किती गेलेले आहेत याचा केवळ आपण सध्या अंदाज बांधतोय. या संदर्भात सुद्धा अधिकृत माहिती समोर येईल. मात्र आता गरज आहे ती मदत कार्याची आणि युद्धपातळीवर मदत कार्य मात्र या परिसरामध्ये सुरू आहे. स्थानिक नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं मदत करण्यासाठी उतरलेले आहेत. इथले स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी सुद्धा या दुर्घटनेनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे, ती ऐकूयात. इसमें 2 पर्यटक यहाँ पे 2 पर्यटकों की यहाँ पे डेथ हुई है। बाकी 4-5 लोग जो पानी के अंदर थे उनको बाहर निकलने में अभी ये शायद वो लोग सुखरूप है। तो किस तरीके का रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है? क्या अभी इंडियन आर्मी की यहाँ पे इंडियन की टीम है, हमारे यहाँ की सोशल वर्कर की तरफ से जो काम करने वाली टीम है वो भी यहाँ पे आई है। टेरर कैंटोनमेंट तलेगांव कारपोरेशन की भी टीम यहाँ पे मौजूद है। मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मोठ्या संख्येनं गर्दी या परिसरामध्ये झालेली आहे. स्थानिक नागरिक लगेच या ठिकाणी आलेले आहेत आणि मदत कार्य सुरू झालेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया आली आहे, ती पाहूयात. वेगवेगळ्या माहिती मिळते. एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे. आजूबाजूची जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या. त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली. कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देते. मला कळवत आहे नवीन संख्ये तिथं गेलेले आहेत. वेगवेगळ्या माहिती मिळते. तर कुंडमाळा परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. 2 दिवस पुणे परिसरामध्ये अत्यंत जोरदार पाऊस बरसतोय, मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळं कुंडमाळा परिसरामध्ये या नदीला मोठ्या प्रमाणात पूरसुद्धा आलेला आहे आणि याच पर्यटन स्थळावरती मोठ्या संख्येनं पर्यटक आले होते. पादचारी पूल होता. या पादचारी पुलावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वजन झालं, त्यामुळं हा पादचारी पूल कोसळला आणि यामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत. जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेतला जातोय. त्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत ही प्रशासनाकडून घेतली जाते आहे, कारण या परिसरामध्ये स्थानिक नागरिकांना या नदीबद्दल अधिकची माहिती असते. कुठे या नदीचा प्रवाह शांत होतो किंवा या नदीमध्ये जर एखादी वस्तू वाहून गेली तर ती कुठे पटकन सापडू शकते हे इथल्या स्थानिक नागरिकांना जास्त प्रमाणात माहिती असते. त्यामुळं एनडीआरएफ टीम असेल किंवा प्रशासनाकडून स्थानिक पोलीस यांच्याकडून स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते आहे. जे या प्रवाहात वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेतला जातोय. जास्तीत जास्त जीव वाचवण्याचा प्रयत्न आता प्रशासनाकडून केला जातोय. मात्र अत्यंत दुर्दैवी अशी ही दुर्घटना घडलेली आहे. पादचारी पूल कोसळला आणि त्यामुळं 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जे जखमी आहेत त्यांना पवना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र जय महाराष्ट्रसुद्धा पाहत असलेल्या सर्व प्रेक्षकांना एकच आवाहन करते, ज्यावेळेस तुम्ही अशा पर्यटन स्थळी जाता प्रशासन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेत असतं. मात्र तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घेणं, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. यावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया काही वेळापूर्वी आली होती, ती पाहूयात. ग्रामस्थांनी वारंवार
नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली. लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली. विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं. मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता. त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत, हे बळी नैसर्गिक नाही, तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. तर या दुर्घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोप होत आहेत, क्रिया प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. मात्र सध्या प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे ते मदत कार्य करण्याचं. जे जास्तीत जास्त जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. आणि प्रशासनाकडून मात्र युद्धपातळीवर आता प्रयत्न सुरू आहेत. 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती. या 20 ते 25 जणांमधील जास्तीत जास्त जीव वाचवणं हे प्रशासनासमोर मोठं काम आहे. आणि त्यासाठी प्रशासनाकडून आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्थानिक पोलीस आलेले आहेत. स्थानिक नागरिकांकडून खास करून अत्यंत वेगानं मदत कार्य सुरू आहे. NDRFची टीमसुद्धा आलेली आहे आणि प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते आहे. जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं या कामासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर जे जखमी आहेत त्यांच्यावर पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र मोठं आव्हान आहे, जे 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत त्यातील जास्तीत जास्त जीव कसे वाचवता येतील यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते आहे आणि स्थानिक नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं या मदत कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रशासनाला NDRF टीम असेल, स्थानिक पोलीस असतील, या सर्वांना मदत करतायत. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत. या दुर्घटनास्थळावरची पोलीस प्रशासनाकडून दखल घेतलेली आहे. पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. NDRFची टीमसुद्धा पोहोचलेली आहे. पूल कोसळल्यानंतर 20 ते 25 जण या नदीच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत. 3:30 वाजता ही घटना घडलेली आहे. मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस हा पुणे परिसरात बरसतोय. रविवारचा दिवस, त्यामुळं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कुंडमळा या परिसरामध्ये आले होते. कुंडमळा या परिसरातील मावळमधील प्रसिद्ध असं पर्यटनाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येनं पर्यटक कुंडमळा परिसरामध्ये आले होते. याच परिसरामध्ये एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्यासाठी पादचारी पूल आहे आणि या पादचारी पुलावर एकाच वेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक आले. काही दुचाकीसुद्धा या पुलावर होत्या अशी माहिती समोर येते आहे. आणि मोठ्या संख्येनं पर्यटक या पुलावर आल्यामुळं या पुलाला ते वजन पेलवलं नाही. जुना पूल होता, 30 वर्षापूर्वीचा होता, जीर्ण अवस्थेमध्ये सुद्धा होता आणि हा पूल कोसळला. त्याच वेळेस या पुलाच्या खाली मात्र नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान होता आणि ज्या वेळेस हा पूल कोसळला, पर्यटक खाली पडले, त्यावेळेस 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. तर 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली आहे. 20 ते 25 जण वाहून गेल्याचा अंदाज आहे. मात्र या संदर्भात सुद्धा अधिकृत माहिती समोर येईल. आता मात्र प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. जे वाहून गेलेले आहेत किंवा जे जखमी आहेत यातील जास्तीत जास्त जणांचा जीव वाचवणं हे मोठं आव्हान आहे. यासाठी आता युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. जे जखमी आहेत त्यांना उपचारासाठी पवना रुग्णालयामध्ये तातडीनं दाखल केलेलं आहे. रुग्णवाहिका तत्काळ या ठिकाणी पोहोचल्या आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर यातील अत्यंत आणखी एक वाईट बातमी ही की 20 ते 25 जण हे वाहून गेलेले आहेत. त्यामुळं या 20 ते 25 जणांमधील जास्तीत जास्त जीव वाचवणं हे मोठं आव्हान आहे. कारण नदीचा प्रवाह हा अत्यंत वेगवान आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. त्यामुळं हे 20 ते 25 जण या दुर्घटनेनंतर पूल कोसळल्यानंतर वाहून गेलेले आहेत आणि यांचा शोध घेणं हे युद्धपातळीवर सुरू आहे. आणि या शोधकार्यामध्ये इथल्या स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते आणि स्थानिक नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं या मदत कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कारण स्थानिक नागरिकांना या नदीचा प्रवाह कुठे शांत होतो, या नदीमध्ये एखादी वस्तू वाहून गेल्यास किंवा काही वाहून गेल्यास ते कुठे पटकन सापडू शकतं हे इथल्या स्थानिक नागरिकांना अधिक माहिती असतं. त्यामुळं स्थानिक नागरिक या मदत कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आत्ता सध्या सर्वात मोठं आव्हान आहे ते जे 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत त्यांना वाचवणं, त्यांच्यातील जास्तीत जास्त जीव वाचवणं हे मोठं आव्हान आहे.
आणि त्यासाठी आता युद्धपातळीवर मदत कार्य हे मात्र सुरू आहे. ही दृश्य आपण पाहतोय. ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस या परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र या पुलावर मोठ्या संख्येनं पर्यटक होते, त्यामुळे ही या दुर्घटनेत जास्तीत जास्त जणांचा जीव गेलेला आहे, तर 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीतीसुद्धा व्यक्त होती आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी होतं. नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे, त्यामुळं अनेक पर्यटक या पूल कोसळल्यानंतर वाहून गेलेले आहेत आणि जे वाहून गेलेले आहेत त्यांना मात्र शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत प्रशासनाकडून सुद्धा. आणि या शोधकार्यात स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे. स्थानिक नागरिकांकडून सुद्धा प्रशासनाला मदत केली जाते आहे. जे वाहून गेले त्यांच्यातील जास्तीत जास्त जीव वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र ही अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे, दुर्घटना घडलेली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा जीव गेल्याची माहिती समोर येते आहे. दुर्दैवीरित्या या 12 जणांचा जीव गेला आहे. जीर्ण झालेला हा पूल होता, 30 वर्षांपूर्वीचा पूल होता आणि या पुलावर मोठ्या संख्येनं पर्यटक हे एकत्र जमा झाले होते. काही दुचाकीसुद्धा या पुलावर होत्या, त्यामुळे हे वजन या पुलाला पेलवलं नाही आणि त्यानंतर हा पूल कोसळला. त्यामुळं पर्यटकांना आवाहन आहे, ज्यावेळेस तुम्ही अशा कुठल्याही ठिकाणी पर्यटनासाठी जाता त्यावेळेस तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वतःची काळजी घेणं हे गरजेचं आहे. जय महाराष्ट्राकडून सुद्धा तुम्हाला हे आवाहन केलं जात आहे. तर ही दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे दुर्घटना घडली आणि दुसरीकडे युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. जे जखमी आहेत त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केलेलं आहे. पवना रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत. रोहन, आत्ताच्या अपडेट्स काय आहेत? जे वाहून गेलेले आहेत त्यांच्यातील कुणाला शोधण्यात यश आले का? साधारणतः 2 ते 3 एनडीआरएफची टीम जी आहे त्या पुण्यातून रवाना झालेल्या आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय. कारण का इंद्रायणी नदीकाठी असलेला हा सगळा पूल जो आहे तो पूल खचलेला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते आणि यामध्ये जवळपास 25 ते 30 जण जी आहेत ती वाहून गेल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते. पुणे पोलीस आयुक्तालय असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय असेल या सगळ्यांकडून जी माहिती सध्याच्या घडीला मिळते त्या माहितीच्या अनुसार जवळपास 12 मृत्यू जे आहेत ते या सगळ्या दुर्घटनेमध्ये झालेले पाहायला मिळत आहेत आणि बचाव कार्य जे आहे ते सध्या सुरू झालेलं पाहायला मिळतंय. कारण का मोठ्या प्रमाणामध्ये नदीला जो आहे तो पूर होता आणि या पुलामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते आणि हा पूल जो आहे तो मुळातच 2 व्हीलरसाठी पूल होता आणि या पुलावरती जे आहे ते जवळपास 60 ते 70 लोकांची गर्दी झाली. त्याचबरोबर काही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर जे आहेत ते या पुलावरती आले. कारण का आजचा रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी पुण्यातून आणि मुंबईतून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत या परिसरामध्ये फिरायला म्हणून येत असतात आणि या पर्यटकांकडून मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि या गर्दीमुळे हा पूल जो आहे तो खचलेला पाहायला मिळतो आणि जवळपास 12 लोकांचा मृत्यू जो आहे तो या कुंडमाळा परिसरामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या घटनांवरती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांकडून नजर जी आहे ती ठेवली जाते आणि सध्याच्या घडीला पुणे शहरातून म्हणजे जे पुणे पोलीस आयुक्तालय आहे त्यांच्या माध्यमातून जवळपास 2 एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या पाठवल्या गेलेल्या आहेत आणि बचाव कार्याला आता सुरुवात झालेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये नेहमीच उसळत असते. आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोणावळा परिसर असेल किंवा इतर परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये जी आहे ती गर्दी झालेली होती आणि आता देखील कुंडमाळा परिसरामध्ये जी दुर्घटना घडलेली आहे ती याच पर्यटकांमुळे घडलेली पाहायला मिळते आणि या पर्यटकांवरती ताबा ठेवावा किंवा कंट्रोल ठेवावा अशा प्रकारची स्थिती जी आहे ती आता निष्पन्न झालेली नाहीये. परंतु सध्याच्या घडीला ही सगळी बचाव कार्याची मोहीम जी आहे ती एनडीआरएफच्या टीमकडून किंवा इतर प्रशासनाकडून राबवली जाते. जी मात्र रोहन, सिंहगड किल्ला आता पर्यटनासाठी बंद केलेला आहे. त्याच वेळेस पुण्यातील केवळ कुंडमाळाच नाही तर भुशी डॅमवर प्रचंड गर्दी असते किंवा पानशेत धरणावर प्रचंड गर्दी असते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. तर या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही निर्णय त्यावेळेस घेतले नव्हते का? किंवा या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा एखादा पोलीस कर्मचारी असावा असा काही निर्णय घेतला नव्हता? खरं तर सगळ्याच पर्यटकांवरती नियंत्रण मिळवणं अतिशय अवघड जे आहे ते असतं. या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती होत होती. कारण का भुशी डॅम असेल किंवा इतर परिसर असेल हे सगळे परिसर जे आहेत किंवा लोहगड किल्ला असेल हे सगळे परिसर जे आहेत ते यापूर्वीच प्रशासनाने जे आहे ते बंद केलेले होते. परंतु कुंडमाळा परिसर असेल या कुंडमाळा परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची बंदी जी आहे ती लागू केलेली नव्हती. त्यामुळे जे आहे ते सगळे पर्यटक या ठिकाणी उसळलेले पाहायला मिळतात आणि
या सगळ्या घटनाक्रमावरती आपण जर का पाहिलं मागील काही दिवसांपासून, तर कुंडमाळा परिसर ह्या कायमच गजबजलेला परिसर म्हणून मानला जातो आणि सध्याच्या घडीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती या कुंडमाळा परिसरामध्ये पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच हा सगळा प्रसंग जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय. जवळपास 50 प्रवासी जे आहेत, 50 पर्यटक जे आहेत ते या सगळ्या ठिकाणी आलेले होते आणि या सगळ्यांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या पुलावरती गर्दी झाल्यामुळे हा पूल जो आहे तो कोसळलेला पाहायला मिळतोय. जवळपास 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अधिकृतरित्या जारी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एनडीआरएफच्या 2 टीम रवाना झालेल्या आहेत आणि इतर प्रवासी जे किंवा इतर पर्यटक जे आहेत ते या दुर्घटनेमध्ये झालेले आहेत त्यांना बचाव कार्य करण्यासाठी या सगळ्या टीम ज्या आहेत ते सध्या रवाना झाले आहेत. रोहन, बचाव कार्य कसं सुरू आहे? सध्याची आत्ताची अपडेट काय आहे? त्या ठिकाणी दुर्घटनास्थळी बचाव कार्य कसं सुरू आहे? जवळपास 2 एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून हे सगळं बचाव कार्य जे आहे ते सध्याच्या घडीला सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून काही पोलीस जे आहेत ते या सगळ्यांना सुखरूपपणे तिथून बाहेर काढण्यासाठी आता कसोटीने प्रयत्न करताना देखील पाहायला मिळत आहेत. इतर जे काही पर्यटक होते त्या सगळ्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी किंवा कुंडमाळा परिसर असेल, लोणावळा परिसर असेल किंवा लोहगड, विसापूर हे सगळे पर्यटन स्थळ जे आहेत ते गर्दीने गजबजलेले असतात. त्या सगळ्या पर्यटन स्थळावरून या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी किंवा पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीने जे आहे ते प्रयत्न करतायत आणि आताच्या घडीला देखील या सगळ्या म्हणजे कुंडमाळा असेल किंवा इतर असेल या सगळ्यांना इतर ठिकाणाहून बाहेर काढणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण का तो कुंडमाळ्याचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून इतर लोकांना बाहेर काढणं अतिशय महत्वाचं आहे. कारण का जो ब्रिज कोसळला तो एकमेव ब्रिज होता. इतर ठिकाणाहून त्यांना जाण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरची फेरी जी आहे ती मारावी लागणार आहे. त्या सगळ्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीने जे आहेत ते प्रयत्न केले जात आहेत आणि ते सगळे प्रयत्न जे आहेत ते सध्याच्या घडीला सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रोहन, हा परिसर कसा आहे? या परिसरापासून ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणाहून रस्ता किती दूर आहे? मदत कार्य करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात? अगदी बरोबर आहे जगदीश. कारण का तो ब्रिज जो आहे तो एकमेव ब्रिज आहे आणि त्या पाणी जे आहे पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं आपल्याला या सगळ्या दृश्यांमधून पाहायला मिळते. कारण का जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरची फेरी जी आहे ती इतर पर्यटकांना जी आहे ती मारावी लागणार आहे आणि आता देखील तेच प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. कारण का जवळपास अजून पण 250 ते 300 पर्यटक जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये अडकल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या पर्यटकांना जे आहे ते लांबून 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंतची फेरी जी आहे ती मारून घेण्यासाठी हे सगळे प्रशासन जे आहे ते आता कामाला लागलेलं पाहायला मिळते आणि जवळपास सगळ्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न झाल्यानंतर एनडीआरएफची टीम असेल किंवा इतर यंत्रणा असेल या यंत्रणेच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न जे आहेत ते सध्याच्या घडीला सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. रोहन, मात्र सर्वात मोठं आव्हान आहे जे 20 ते 25 प्रवासी वाहून गेल्याची माहिती समोर येते, भीती व्यक्त होतीये. त्या 20 ते 25 प्रवासी पर्यटक जे वाहून गेलेले आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे? आताच्या घडीला आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीच्या नुसार जवळपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून जी माहिती दिली गेली आहे त्यानुसार जवळपास 12 पर्यटकांचा जो आहे तो या सगळ्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि इतर जे कोणी वाहून गेलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी जे आहे ते बचाव कार्य सध्या राबवलं जात आहे. जवळपास एनडीआरएफच्या 2 टीम ज्या आहेत त्या या सगळ्या इंद्रायणी नदीमध्ये सध्या या सगळ्यांचा शोध जो आहे तो घेत आहेत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जवळपास 250-300 प्रवासी जे आहेत ते नदीच्या दुसऱ्या किनारी जे आहे ते थांबलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांना देखील सुखरूपरित्या बाहेर काढणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे ती सगळ्या प्रशासनाच्या वरती आहे. त्यामुळे हे सगळं प्रशासन जे आहे ते आता कामाला लागलं पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. त्यामुळे आता या सगळ्या पर्यटकांना जो आहे तो बाहेर काढणं आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्यांचं बचाव कार्य करणं ही सगळ्यात महत्वाची बाब मानली जाते. त्यामुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी असतील किंवा एनडीआरएफ टीम असतील या सगळ्या तैनात झालेल्या आहेत आणि यांच्या माध्यमातून हे सगळं बचाव कार्य जे आहे ते सध्याच्या घडीला सुरू आहे. त्यामुळे नेमकं किती पर्यटकांचा जो आहे तो यामध्ये सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे कारण का हा
पूल जो आहे तो पूल पर्यटकांसाठी नव्हता किंवा 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी नव्हता. हा पूल चालण्यासाठी होता. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये 2 व्हीलर असतील किंवा 4 व्हीलर असतील या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या ब्रिजवरती आल्या आणि या पुलावरती आल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो आपल्याला घडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे जवळपास 12 जणांचा मृत्यू जो आहे तो या सगळ्या दुर्घटनेमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता नेमकं किती पर्यटकांचा मृत्यू झालाय किंवा कसं बचाव कार्य सुरू आहे ही सगळी प्रेस नोट जी आहे ही थोड्या वेळामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडून जारी केली जाईल. रोहन, तुम्हाला परिसर माहिती आहे, आपण दृश्यात पाहतोय खडकाळ परिसर आहे, पाण्याचा वेग अत्यंत वेगवान आहे. हे पाणी किती किलोमीटर नंतर शांत होतं असं काही माहिती आहे तुम्हाला? खरं तर आपण पाहायला गेलं तर लोणावळा असेल, मावळ असेल या सगळ्या भागांमध्ये पुणे असेल किंवा मुंबई असेल यातले सगळे पर्यटक जे आहेत ते फिरायला येत असतात. पावसाळ्याचा मोसम आहे किंवा इतर सगळ्या घडामोडी घडत असताना कुठेतरी रिलीफ मिळावा म्हणून हे सगळे पर्यटक जे आहेत ते या सगळ्या भागांमध्ये फिरायला येत असतात आणि या पर्यटकांमध्ये मोठी दुर्घटना घडू नये म्हणून 31 ऑगस्ट पर्यंत बोशी डॅम असेल किंवा लोहगड, विसापूर हे सगळे किल्ले जे आहेत ते प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आलेले आहेत. परंतु या सगळ्या पर्यटकांच्या माध्यमातून लोहगड, विसापूर किंवा बोशी डॅम हे सगळे बंद आहेत म्हणून कुंडमळा हा परिसर जो आहे तो निवडला जातो आणि या कुंडमळ्यामध्ये मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या पर्यटकांची झालेली होती. अगदी अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे पर्यटक जे आहेत ते कुंडमळा परिसरामध्येच आहेत आणि या कुंडमळा परिसरामधला असणारा हा ब्रिज जो आहे तो गर्दीने फुललेला होता आणि त्यामुळेच हा सगळा प्रसंग जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे 2 ते 3 लोक जे आहेत ते एका वेळी चालू शकतील किंवा जास्तीत जास्त 2 व्हीलर जाऊ शकेल एवढा असणारा हा ब्रिज जो आहे तो ब्रिजवरती अचानक 4 व्हीलर येणं किंवा 2 व्हीलर वरती घेऊन येणं हा सगळा प्रकार घडल्यामुळे त्या ब्रिजची कॅपॅसिटी जी आहे ती संपलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच हा सगळा पूल जो आहे तो कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळपास 50 पर्यटक जे आहेत ते यामध्ये वाहून गेल्याची माहिती सध्याच्या घडीला आपल्याला मिळते आणि यामध्ये जवळपास 12 लोकांचा मृत्यू जो आहे तो झाल्याची अधिकृत माहिती पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मिळते. पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे ग्रामीण असेल या सगळ्यांच्या जवळपास 3 टीम ज्या आहेत त्या रवाना झालेल्या आहेत. एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी रवाना झालेली आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून बचाव कार्य जे आहे ते जोमाने सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. रोहन, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहाच, तुमच्याकडून या संदर्भातील अधिक माहिती घेऊच. तुर्तास धन्यवाद. तर ही दृश्य आपण पाहतोय, एकीकडे दुर्घटना घडली त्यावेळची दृश्य आणि दुसरीकडे मात्र आता मदत कार्य युद्धपातळीवर सुरू झालंय. एनडीआरएफची टीम अत्यंत युद्धपातळीवर मदत कार्य सुरू करते. जे 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत त्यांना शोधणं हे मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी आता एनडीआरएफची टीम ही कामाला लागलेली आहे. मोठ्या संख्येनं एनडीआरएफचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता जे वाहून गेलेले आहेत त्यांना शोधण्याचं काम सुरू केलं गेलं आहे. 12 जणांचा मात्र यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती आहे, तो सुद्धा अधिकृत आकडा समोर येईल. मात्र सध्या हा अंदाज वर्तवला जातो आहे. 20 ते 25 प्रवासी वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. या ठिकाणी जे बाकी पर्यटक होते त्यांच्याकडून आधी पोलीस प्रशासनानं माहिती घेतलेली आहे की ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस या पुलावर किती पर्यटक होते ती माहिती घेतली गेली. त्यानंतर मृतांची माहिती समोर आलेली आहे. मृतांचा आकडा 12 आहे. या पर्यटकांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. या दुर्घटनेच्या वेळेस पुलावर 40 ते 50 पर्यटक असावेत असा अंदाज इथल्या इतर पर्यटकांनी सांगितलेला आहे. त्यानुसार हा अंदाज बांधला गेला आहे. तर या ठिकाणाहून थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी, तो पाहूयात. अविनाश परबत यांनी घेतलेला आढावा आपण पाहूच. मात्र ही दृश्य आहेत ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळची आणि मोठ्या संख्येनं पर्यटक होते. या पुलावर पूल कोसळण्याआधी पुलावर किती पर्यटक होते याची माहिती इथल्या बाकी पर्यटकांनी दिलेली आहे. त्यानुसार हा अंदाज बांधला गेला आहे. मात्र मृत व्यक्तींचा आकडा हा अधिकृत आहे. तर जे वाहून गेलेले आहेत ते 20 ते 25 प्रवासी असावेत असा अंदाज इथल्या बाकी पर्यटकांनी दिलेला आहे. पोलीस प्रशासनाला हा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार 20 ते 25 प्रवासी वाहून गेल्याची भीती ही व्यक्त होती आहे. 12 जणांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
कारण ज्या वेळेस हा पूल कोसळला त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। या पुलाच्या खालून वाहणाऱ्या या नदीला प्रचंड पाणी आहे। पाण्याचा वेग हा अत्यंत जोरदार होता, त्यामुळं या पाण्याच्या वेगात 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती ही व्यक्त होती आहे आणि या वाहून गेलेल्यांचा शोध घेणं मात्र आता युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यासाठी इथल्या स्थानिकांची मोठ्या प्रमाणात मदत घेतलेली आहे। कारण स्थानिकांना या नदीची पूर्ण माहिती आहे, कुठे या नदीचा प्रवाह शांत होतो, या नदीमध्ये एखादी कुठलीही वस्तू व्यक्ती काही वाहून गेलं तर ते पटकन कुठे सापडू शकतं हे स्थानिकांना माहिती आहे। त्यामुळं NDRFची टीम असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी स्थानिकांची मदत घेतलेली आहे आणि स्थानिक नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं या मदत कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या दुर्घटनेपासून जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं आता सुरू झालेलं आहे। स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येनं मदत होती आहे आणि मात्र हा आकडा कमी असावा अशी प्रार्थना आहे। मात्र 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती मात्र व्यक्त होती आहे। हा पूल ज्या वेळेस कोसळला त्यावेळेस या पुलावर किती नागरिक होते, किती पर्यटक होते याची माहिती इतर पर्यटकांनी दिलेली आहे, त्यानुसार हा अंदाज बांधला गेला आहे। तर या दुर्घटनेनंतर सुषमा अंधारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली। लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली। विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं, मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता। त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत। आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता NDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। तर या सडलेल्या पुलावर वजन जास्त होऊन दुर्घटना घडलेली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तर काही जण वाहून गेलेले आहेत, काहींना वाचवण्यात यश आलेलं आहे। आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली, यावेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। इसमें 2 पर्यटक यहाँ पे 2 पर्यटकों की यहाँ पे डेथ हुई है, बाकी 4-5 लोग जो पानी के अंदर थे उनको बाहर निकलने में अभी ये शायद वो लोग सुखरूप है। और किस तरीके का रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है? क्या अभी यहाँ पे NDRF की टीम है, हमारे यहाँ की सोशल वर्कर की तरफ से जो काम करने वाली टीम है वो भी यहाँ पे आई है। देवघर कैंटोनमेंट तलेगांव कॉर्पोरेशन की भी टीम यहाँ पे मौजूद है। मना होते हुए भी यहाँ पे आए, एक एक्सीडेंट यहाँ पे हुआ है। पूल दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे। जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं युद्धपातळीवर सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। NDRFची टीम, पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये आलेले आहेत आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। जे जखमी आहेत त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये पोहोचवलं गेलं आहे, त्यांच्यावर पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रुग्णवाहिकासुद्धा काही वेळातच या दुर्घटनास्थळी आल्या होत्या, पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर जे जखमी आहेत त्यांच्यावर पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।
मात्र सर्वात मोठं आव्हान आहे ते जे वाहून गेलेले आहेत त्यांना वाचवणं, त्यांच्यातील जास्तीत जास्त जीव वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। त्यासाठी स्थानिक नागरिकांची सुद्धा मदत घेतलेली आहे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं या मदत कार्यात सहभागी झालेत। या नदीच्या प्रवाहात जे 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत, जे पर्यटक वाहून गेलेले आहेत, त्यांचा शोध घेणं सुरू आहे। मात्र आणखीन एक दुर्दैवी बातमी अशी समोर येते आहे की यामध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। बाळा भेगडेजी आपल्यासोबत जोडलेले आहेत। बाळा भेगडेजी, अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे, दुर्घटना घडलेली आहे। मात्र आता मोठं आव्हान आहे की जे 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी कसं काम सुरू आहे त्या ठिकाणी? या ठिकाणी कुंडमाळा या ठिकाणी जो लोखंडी पूल होता तो पडल्यामुळे साधारणतः त्या पुलावरती पर्यटक सेल्फी फोटो घेत होते। 50 ते 55 जर पुलावरून त्या ठिकाणी जाळी लावलेली, पुलाच्या कठाड्याला जे अँगल होते त्याला जाळी लावलेली असल्यामुळं आतापर्यंत जवळजवळ 38 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यातल्या 3 ते 4 जणांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे। 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यात एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेस्क्यू चालू आहे आणि युद्ध पातळीवर सगळी यंत्रणा काम करत आहे। जी, मात्र बाळा भेगडेजी, किती जण वाहून गेलेत या संदर्भात तुमच्याकडे काही अधिकृत माहिती आली आहे? या ठिकाणी जे पर्यटक पुलावर होते त्यांनाच त्या ठिकाणी वस्तुस्थिती पहिल्या टप्प्यामध्ये माहिती होती। जे वाचले त्यांची अजून बोलण्याची तशी परिस्थिती नाहीये, त्यामुळं नक्की आकडा किती वाहून गेल्यात तो अजून या ठिकाणी समजत नाहीये। भेगडेजी, मात्र आजूबाजूला जे इतर पर्यटक होते त्यांच्याकडून काही माहिती मिळाली या संदर्भात? आजूबाजूचे असलेले पर्यटक या ठिकाणावरून गर्दी खूप आहे, त्या ठिकाणी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून काय माहिती मिळाली असेल तर त्याच्यातली सत्यस्थिती लक्षात येईल। परंतु आता या ठिकाणचे बाकीचे जे अडकलेले पाण्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि पर्यटकांची भीती निर्माण झालेल्यामुळं इथं पर्यटक कुणी थांबलेलं दिसत नाहीये। आता तुम्ही घटनास्थळी आहात तिथे? मी प्रत्यक्ष घटनास्थळी आहोत। 50 फुटाच्या अंतरावर जो पूल कोसळलाय तिथे मी उभा आहे। दोन्ही बाजूला त्या ठिकाणी NDRF ची टीम काम करते आणि आता क्रेन आलेली आहे, क्रेनच्या साहाय्याने तो पूल त्या ठिकाणी उचलण्याचा देखील प्रयत्न चालू आहे। दुसऱ्या बाजूला कटरच्या माध्यमातून पूल कट करायचे काम चालू आहे। डॉक्टर एक पर्यटक त्या ठिकाणी अडकलाय, तो निम्मा पाण्यात आहे निम्मा वरती आहे पाण्याच्या, त्याला डॉक्टर त्या ठिकाणी उपचार देऊन बाहेर काढण्याचं कारण त्याचा पाय अडकलेला आहे पाण्यामध्ये, त्यामुळे त्याला काढायचे शर्थीचे प्रयत्न चालू आहे। जी, बाळा भेगडेजी, मात्र आता तिथली स्थिती तुम्ही सांगितलेली आहे, जे वाहून गेलेले पर्यटक आहेत त्यांना वाचवण्यासाठी तिथल्या स्थानिक नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतलाय। खूप मोठ्या प्रमाणात आमचे स्थानिक नागरिक ज्यांना इथलं प्रत्येक कुंड माहिती आहे, दगडाचे वेगवेगळे कुंड पाण्यामुळे तयार झालेले आहेत आणि त्या कुंडाची सगळी माहिती असल्यामुळं मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते तिथं सगळ्यात पुढे त्या NDRFच्या टीम बरोबर काम करत आहे। जी, बाळा भेगडेजी, हे सांगा तिथला परिसर कसा आहे, तिथून रस्ता किती दूर आहे, मदत कार्य करण्यामध्ये काही अडचणी येत आहेत? मदत कार्य करण्यामध्ये आता सध्या कुठलीही अडचण येत नाहीये। भरपूर मोठ्या प्रमाणात सरकारची NDRFची यंत्रणा या ठिकाणी आलेली आहे। पोलीस या ठिकाणी पूर्ण सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत आहे। प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी त्याचा प्राण वाचवणं याच्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे। जी, बाळा भेगडेजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर माजी मंत्री बाळा भेगडेजी हे त्या दुर्घटना स्थळावरती आहेत आणि त्यांनी तिथली संपूर्ण माहिती दिलेली आहे। मोठ्या संख्येनं युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे, पोलीस प्रशासन सुद्धा मदत करते आणि इथल्या स्थानिक नागरिकांची खास करून मदत घेतली जाते, कारण आपणही आधी म्हटलं होतं की नदीचा प्रवाह कुठे थांबतो, कसा असतो, हे सगळं इथल्या स्थानिक नागरिकांना माहिती असतं। त्यामुळे जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते आणि स्थानिक नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं या मदत कार्यामध्ये उतरलेत। तर या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे, एक पोस्ट त्यांनी केलेली आहे, ती पाहूयात। मावळ तालुक्यातील दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यात
बचाव पथकाला यश मिळावं ही प्रार्थना असंही त्याने म्हटलं आहे. तर आता यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत. मात्र अत्यंत वाईट अशी ही दुर्घटना घडलेली आहे. पूल कोसळला. 30 वर्षांपूर्वीचा हा पूल होता. जीर्ण अवस्थेमधला पूल होता. त्याची क्षमता तितकी नव्हती. मात्र तरीसुद्धा या पुलावर मोठ्या संख्येनं पर्यटक होते आणि या पर्यटकांचं वजन या पुलाला पेलवलं नाही आणि त्यामुळं हा पूल कोसळला. मात्र त्यावेळेस खाली मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पाणी होतं. प्रवाह अत्यंत वेगवान होता. त्यामुळं या पुलावर जितके उभे होते पर्यटक ते सर्व खाली कोसळले आणि यातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. तर 20 ते 25 प्रवासी या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती समोर येते आहे. मात्र जे वाहून गेलेले आहेत त्यातील जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते आहे. स्थानिक नागरिकांकडून या सर्व वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यामध्ये सध्या प्रयत्न सुरू आहेत. तर आमदार रोहित पवार यांनी सुद्धा एक पोस्ट केलेली आहे, ती पाहूयात. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. रोहित पवार यांची प्रतिक्रिया आपण पाहू. मात्र ही दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी या घटनास्थळावरून माहिती दिली होती. ते या घटनास्थळावरती आहेत. त्यांनी या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. NDRFची टीम पोहोचलेली आहे. पोलीस प्रशासन आहेत आणि युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. तर इतर जे पर्यटक होते त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. त्यावेळेस 40 ते 50 पर्यटक या पुलावर एकाच वेळेस होते. सेल्फी काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. सेल्फी काढत होते आणि त्याच वेळेस ही दुर्घटना घडली आहे. रोहित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे, ती पाहूयात. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. विमान दुर्घटनेतून सावरतो ना सावरतो तोच ही आणखी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरूप परतावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असंही म्हटलंय. ही दुर्घटना का घडली याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करतो असंही रोहित पवारांनी म्हटलंय. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याचीही काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. सब कुछ आजमाया और तब मैंने माना कि सिर्फ सच्ची सहेली ही है महिलाओं के उन मुश्किल दिनों की हर समस्या, जैसे कठिन दर्द, अनियमितता, खून की कमी, थकान व कमजोरी जैसी सभी प्रॉब्लम्स के लिए नंबर 1 औषधि एवं टॉनिक. ग्रीन गोल्ड सीड्सचे कपाशीचे वाण कार्तिक 99, रस शोषक किडीस प्रतिकारक्षम, मोठे बोंड व वेचणी सोपे, तसेच कोरडवाहू व ओली तास उत्तम. ग्रीन गोल्डचं बियाणं अस्सल हिरवं सोनं. भारताचं ज्ञान केंद्र, मराठेशाहीचं सत्ता केंद्र, महाराष्ट्राचं IT केंद्र. माझं पुणे, माझा महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. दिवसभरात झालं काय, कोण होतं वॉन्टेड. खरंच झालं घमासान की होतं सारं क्रिएटेड. बातम्यांच्या सत्यतेसाठी आम्ही आहोत कमिटेड. महारात्री 10चं बुलेटिन. महाराष्ट्र अनलिमिटेड. मुंबईचं भावंड, कोपिनेश्वराचं स्थान, तलावांचं शहर, चाफ्याचा दरवळ,
श्री मलंगाचा जयघोष. माझे ठाणे, माझा महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कमीत कमी 60 ट्रक माल ट्रान्सपोर्टेशन बोलतात, पण ते डम्पिंगच आहे. तर डम्पिंगच दिसतं ते. त्यांनी कारण दिलं की पवई इथे नवीन रस्ता बनतोय, त्यामुळे इथे आलेला कचरा आम्ही नेत नाही आहोत. तर मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये पूल कोसळलेला आहे आणि पूल कोसळून इथे 12 जणांचा मृत्यू झाला. तसंच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. आपण पाहतोय कुंडमळा इथं हा पूल कोसळलेला आहे आणि अंदाजे 20 ते 25 जणांपेक्षाही जास्त जण कदाचित वाहून गेलेले आहेत. सुप्रिया सुळे सुद्धा, खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तसंच या भागाचे आमदार सुनील शेळके सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अनेक माजी आमदार सुद्धा दाखल झालेले आहेत आणि या घटनास्थळाची पाहणी करण्यात येते. आपण पाहतोय मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे आता इथे मदत आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र आता जसजसा दिवस मावळतोय तसतसं मदत आणि बचाव कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण अंधारामध्ये हे मदत आणि बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे आणि रविवार होता आणि त्याच्यामुळे हे टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे, पर्यटन स्थळ असल्यामुळे कुंडमळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते उपस्थित होते. तसंच पर्यटक उभे असताना खरं तर अत्यंत जुना असा हा पूल होता, कुंडमळ्याच्या इंद्रायणी नदीवरचा हा पूल, आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं इथं पर्यटक उभे होते. काहींनी दुचाकीसुद्धा नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे ओव्हरलोड होऊन हा फॅब्रिकेटेड पूल जो आहे, हा फॅब्रिकेटेड पूल, या पुलाला तडे गेले आणि हा पूल अक्षरशः कोसळला. पुण्यातील मावळमध्ये हा कुंडमळ्यातला पूल कोसळला. काही पर्यटक बुडाल्याची माहिती आहे आणि ही घटना 3:30च्या सुमारास घडली आणि त्यानंतर आता घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झालेले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी खरं तर हा पूल होता आणि हा फॅब्रिकेटेड पूल, अत्यंत जुना असा हा पूल आहे. या पुलाच्या डागडुजीविषयी वारंवार इथले लोक मागणी करत होते, मात्र इकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली असावी असं सांगण्यात येतं. रविवार होता आणि रविवारच्या वेळी मोठ्या संख्येनं पर्यटक इथे उपस्थित असतात आणि काही जण पुलावर उभे होते. खरं तर पुलावरून इंद्रायणी नदीचं वाहतं पात्र पाहण्यासाठी, इंद्रायणी नदीचा प्रवाह पाहण्यासाठी आणि आजूबाजूचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी खरं तर इथे पावसाळ्यात खास करून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. टुरिस्ट स्पॉट आहे हा आणि त्यामुळे इथं मोठ्या संख्येनं पर्यटक होते. लहान मुलंसुद्धा काही ब्रिजवर उभे होते आणि अचानक ओव्हरलोड झाला. या पुलाच्या आधीच हा पूल अत्यंत जुन्या आणि डळमळीत अवस्थेत होता आणि या पुलाची डागडुजी कोणत्याही प्रकारे करण्यात आलेली नव्हती. फॅब्रिकेटेड लोखंडाचा हा पूल होता आणि हा पूल जवळपास पूर्ण पूल हा गंजलेला होता. तर आपण पाहिलं की सुषमा अंधारे, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या, यांनी सुद्धा यावेळी बोलताना जय महाराष्ट्राकडे हीच प्रतिक्रिया दिली होती. पूल अत्यंत वाईट अवस्थेत होता, जुना होता आणि त्यामुळे ही हलगर्जीपणामुळे घडलेली ही दुर्घटना आहे आणि यामुळे या पर्यटकांचा नाहक बळी गेलेला आहे. आपण पाहतोय अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना. तर पुण्यातील तळेगाव इथं इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळला आहे आणि दुपारी ही घटना घडली. तर 25 ते 30 जण किंवा किंबहुना त्यापेक्षाही जास्त जण वाहून गेलेत अशी शक्यता वर्तवण्यात येते, अशी भीती व्यक्त करण्यात येते. तसंच इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी आता बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत.
आपण पाहतोय पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आहेत. तळेगाव दाभाडे इथले पोलीस कर्मचारी इथे दाखल झालेले आहेत. एनडीआरएफची टीम तसंच इतर बचाव पथकं आणि विशेष करून स्थानिक नागरिक ज्यांना या परिसराची इत्थंभूत माहिती आहे, हे सगळे स्थानिक नागरिक सुद्धा बचाव दलांसाठी पुढे सरसावलेले आहेत. बचाव दलांना ते सहकार्य करतात कारण या स्थानिक नागरिकांना या परिसराची सगळी माहिती आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांची मदत बचाव दलांतर्फे सुद्धा घेतली जाते. 30 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता आणि स्थानिक पोलीस ग्रामस्थांकडून सध्या मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. अंदाजे 20 ते 25 जण इथे वाहून गेले तशी भीती वर्तवण्यात येते. तसंच रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. एनडीआरएफची पथकं दाखल झालेली आहेत. युद्ध पातळीवर इथलं मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. पुण्यातील तळेगाव इथं इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलाय. काही जण पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. देवाच्या मनात काय मला माहित नाही, पण या सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होतात. याच्यात फक्त एवढंच सांगू शकतो की ज्यांची माणसं गेली असतील, ज्यांच्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला असेल, त्यांना ईश्वर ते सहन करण्याची ताकद देवो, मृतात्म्यांना शांती मिळो, एवढंच या ठिकाणी बोलू. काय बोलणार. राजकोटमधील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्यात आला, त्याच्यात समुद्राला जे आहे भगदाड पडलेला आहे. पुन्हा एकदा भ्रष्टाचार पायाजवळ खचला. शिवाजी महाराजांचे विचारच खचतात महाराष्ट्रामध्ये. पुतळा त्याच्यामुळेच खचतो. शिवाजी महाराजांचे विचारच आपण महाराष्ट्रात आता बाजूला ठेवतो. आपण पाहतोय आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य अतिशय युद्ध पातळीवर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे. या घटनास्थळी सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत आणि या संदर्भात माहिती त्या जाणून घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात. दुर्घटना घडली त्याच्याबद्दल काय सांगाल आणि कशा पद्धतीचे आदेश तुम्ही दिलेले आहेत? तळेगाव दाभाडे इथं कुंडमळा नावाचं पर्यटन स्थळ आहे आणि त्यावेळी इंद्रायणी नदीच्या वर एक जुना पूल, लोखंडी पूल वाहून पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय. जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत. 3:30 वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे. घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे. स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे. 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते. या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही? या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोचतायत. मला सविस्तर ते सांगतीलच. परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले. नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली आहे आणि 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील. परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील PWDला किंबहुना ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि जसा हा पूल लोखंडी होता, जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. परंतु एकंदर लॉंग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर, दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जाग होते आणि त्यानंतर मनुष्याचा जीव जातो, त्याकडे काही तुम्ही कारवाई करणार का?
नाही, आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी आणि ती सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील काळजी करू नका. माझी जिजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडेल बेटा बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा. फोन हरवला असेल, निगेटिव्ह, तुम्ही काळजी करू नका. समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा, कदाचित समोरच्या बाजूला असेल. जरूर 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 एक काम करा रे, एक काम कर. कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, 1 मिनिट ताई, काळजी करू नका ताई. असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा. जावा 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 जावा, हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. कदम. एक कोण आहे इथे? हो दादा, कुठे गेले ते माझ्या बरोबर? हे घेऊन जा. जावा जावा. काही काळजी करू नका, प्रार्थना करा. अधिकारी यांना मदत करा. नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका ताई, तुम्ही काळजी करू नका. काय सांगू यांना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये मायबरमध्ये पाठवले ते, काही पवनाला पाठवले ते आणि काही अथर्वला पाठवले. काळजी करू नका. ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा, कशाला निगेटिव्ह विचार करते. काळजी ह्यांचं आता नावं कशी करणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा, म्हणजे नावं कळतील. त्याचा लोक कुठे 4-4 हॉस्पिटल फिरत असतात. हा, कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा, इथेच थांबा. तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना. मग इथेच थांबा बेटा, ते मदत करताय. काही प्लीज तुम्ही काळजी करू नका. समोरच्या बाजूला असतील, कशाला आपण प्रार्थना करूया. काय होतं, तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून एक्झॅक्टली तिथूनही नेले असतील. असं काही नाही. काळजी करणार, सगळे प्रार्थना करू. ओके बेटा, चुकून बसू शकतात, तुम्ही उगाच रडू नका. ते असतील, नक्की असणार. कदाचित त्या बाजूने नेलं असेल, आपल्याला कसं कळणार बेटा? जरूर 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 बेटा. नाव चेक करा. थांबा दादा, तिकडून नेले ना. खूप लोक सुखरूप आहेत, निघाले. काही घाबरू नका, प्लीज घाबरू नका. हा, प्लीज प्लीज, माझी विनंती आहे बेटा. नक्की सुखरूप असतील, नक्की असतील. हा, तू काळजी करू नको. नक्की तुझा बाबू पण असेल आणि तुझी जिजू पण असेल. हा, ते कदाचित हॉस्पिटलमध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा. अरे म्हणजे चांगली बातमी आहे. नाही एकदा याचा अर्थ उचलला, फोन वाचतो याचा अर्थ ते सुखरूप ठिकाणी आहे. हा, तुम्ही थांबा. पोलिसांनी लगेच नावाची आणि एक सीओना सांगा, एक लिस्ट करा. असे लोक किती असतील ते शोधत फिरत असतील. काहीतरी हेल्पलाईन लावून लगेच यंत्रणा लावा. डोंट वरी. ओके बेटा, डोंट वरी, डोंट वरी. जिजू आणि बेबी बरं असणार, तुम्ही काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका. तुमचं नाव वगैरे सांगा. घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना. तसंच सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. आता घटनास्थळी सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत आणि ज्या पर्यटकांचे नातेवाईक या दुर्घटनेत वाहून गेलेले आहेत, जे अजूनही सापडलेले नाही आहेत, त्यांना त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच मदत आणि बचाव कार्य व्यवस्थितरित्या सुरू असल्याचं सांगत त्यांनी या सगळ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटनास्थळाची पाहणी सध्या सुप्रिया सुळे करतायत. आपण पाहतोय तर हा पुलाचा सांगाडा जो आहे, या सांगाड्याखाली अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. आपण पाहतोय अतिशय विचित्र पद्धतीनं हा पूल कोसळलेला आहे. तसंच हा फॅब्रिकेटेड पूल होता आणि हा पूल अचानक कोसळलाय. खरं तर अत्यंत जुना असा हा पूल आणि या पुलाची खरं तर पुनर्बांधणी करण्यात यावी, नव्यानं पूल बांधण्यात यावा अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र अजूनही ही मागणी पूर्ण झाली नाहीये आणि काहीसा हलगर्जीपणा केल्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे आणि याचा भुर्दंड या पर्यटकांना भोगावा लागतोय. आपण पाहतोय तसंच हा पूल जुना आहे. तसंच या पुलाशी संबंधित कोणतीही दुर्घटना होऊ शकते, कारण पर्यटन स्थळ आहे आणि लोकांचं येणं जाणं या पर्यटन स्थळावर नेहमी असतं आणि पुलावर थांबून पर्यटक नदीचं आणि आसपासच्या परिसराचं निरीक्षण करणार आहेत.
हे नेहमीचंच आहे आणि या सगळ्या बाबींची शक्यता पडताळून खरं तर वेळीच सावधानी बाळगण्याची गरज होती, मात्र ती बाळगण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। तसंच कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा हा जुना पूल कोसळलेला आहे। मावळ तालुक्यात ही मोठी आणि दुर्दैवी घटना घडलेली आहे। तर कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला आहे आणि ही घटना घडलेली आहे। 25 ते 30 पर्यटक कदाचित नदीत पात्रामध्ये वाहून गेलेले आहेत, कारण त्यावेळी या पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते आणि त्यामुळे पर्यटकांची नेमकी संख्या माहीत नाही आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे इथे अनेक पर्यटक खरं तर पुलावर उभे होते आणि इथल्या निसर्गरम्य दृश्य बघण्याचा आनंद लुटत होते, मात्र हा पूल अचानक कोसळला। तसंच दुचाकीसुद्धा या पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे कदाचित हे अधिकचं वजन पेलवलं नसावं आणि त्यामुळे हा जुना पूल, हा जो आधीच खस्ता अवस्थेत होता, हा पूल कोसळला आणि नदीपात्रात पुलावरील पर्यटक वाहून गेलेले आहेत आणि यात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। तसंच ज्या पर्यटकांचे नातेवाईक या पूल कोसळून वाहून गेलेले आहेत, तर त्या पर्यटकांचे नातेवाईक शोक व्यक्त करतात आणि आपले आप्त स्वकीय लवकरात लवकर सापडावेत यासाठी त्यांची धावपळ सध्या सुरू आहे। मदत आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणात इथे युद्ध पातळीवर खरं तर सुरू आहे। तसंच अपघातातील जखमींना नेण्यासाठी आणि मृतदेहांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा इथे आणण्यात आलेली आहे आणि घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका देखील दाखल झालेल्या आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे आणि कुंडमळा इथं नैसर्गिक रांजण खळगे आहेत आणि त्यामुळे या रांजण खळग्यामध्ये सुद्धा खरं तर आपण हा परिसर जो पाहिला, या परिसरात नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आणि पाण्याच्या या फोर्समुळे, पाण्याच्या वेगामुळे, प्रवाहामुळे अतिशय जोरदार पद्धतीने खरं तर पावसाळ्यामध्ये इंद्रायणी प्रवाहित होते आणि या नद्याच्या प्रवाहामुळे खडका जो प्रदेश आहे हा इथे जागोजागी रांजण खळगे निर्माण होतात आणि रांजण खळगे इथे इतक्या वर्षानुवर्ष नदीच्या वाहत्या प्रवाहामुळे निर्माण झालेत आणि या रांजण खळग्यामुळे हा पाण्याचा प्रवाह अधिक जेव्हा असतो तेव्हा या ठिकाणी जखमी किंवा मृतांचा शोध घेणं अवघड होतं, कारण बऱ्याचदा असे हे जे रांजण खळगे असतात, या रांजण खळग्यांमध्ये खरं तर हे प्रवासी किंवा जो कोणी व्यक्ती या नदीच्या प्रवाहात अपघातामुळे वाहून येतो, या रांजण खळग्यांमध्ये अडकण्याची शक्यता जास्त असते, ती भीती जास्त आहे आणि त्यामुळे इथे रांजण खळग्यांचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे या रांजण खळग्यात कदाचित मृतदेह अडकले असतील आणि वरून पाण्याचा प्रवाह जर वाहत असेल तर ही शक्यता विरळीच की बचाव पथकांना हे मृतदेह किंवा ही व्यक्ती या रांजण खळग्यामध्ये अडकलेली सापडण्याची शक्यता आणि त्यामुळे बचाव कार्यात पूर्ण सावधानी बाळगण्याची शक्यता आहे। कोना हा पिंजून काढला पाहिजे आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला हे वाहून गेलेले सगळे पर्यटक सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येईल आणि पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानंतर या ठिकाणी खरं तर जखमी आणि किंवा मृतांचा शोध घेणं कठीण होऊन जातं। तर आपण पाहतोय जो पुलाचा भाग आहे जो कोसळला इथं आणि हा पुलाचा भाग फॅब्रिकेटेड हा पूल आहे आणि हा पुलाचा भाग जो कोसळला आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मावळ परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार खरं तर पाऊस होतोय आणि खरं तर यंदा राज्यात अवकाळी पाऊस देखील खूप प्रमाणावर पडलेला आहे। जो अवकाळी पाऊस होता तो सुद्धा अतिशय जोरदार पद्धतीनं मुसळधार अशा प्रमाणात हा अवकाळी पाऊस पडलेला आहे। तसंच 26 मे नंतर जो पाऊस आला होता, 26 मे रोजी पाऊस आला होता, त्या दिवशी सुद्धा खरं तर हवामान खात्याने अलर्ट दिला होता आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोसळधार इथे बरसलेल्या आहेत आणि या मुसळधार पावसामुळे खरं तर सगळ्याच नद्या प्रवाहित झालेल्या आहेत। ही इंद्रायणी नदी जी आहे या ज्या नदीवर हा पूल बांधण्यात आला होता ती इंद्रायणी नदी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेली आहे। नदीपात्र अक्षरशः ओसंडून वाहत आणि त्यामुळे या नदीपात्रात या पाण्यामध्ये हे नदीपात्र आपल्याबरोबर अनेक
प्रवासी अनेक खरं तर पर्यटक वाहून घेऊन गेले ही शक्यता, ही भीती वर्तवण्यात येते आणि त्यामुळे जिथे जिथे हे नदीपात्र फोपावतंय या नदी प्रवाहाच्या मार्गामध्ये कुठेही पर्यटक जे आहेत या पात्रामध्ये जे खळगे आहेत, जे खड्डे आहेत, रांजण खळगे म्हणतात, अशा खड्ड्यांना जे नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ज्या फोर्समुळे जे निर्माण होतात त्यांना रांजण खळगे असं संबोधलं जातं आणि या रांजण खळग्यामध्ये एखादा मृतदेह किंवा कुणी अडकून पडण्याची शक्यता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे अत्यंत सावधगिरी बाळगली जाते। युद्ध पातळीवर हे सगळं बचाव कार्य सुरू आहे आणि पुलाचा जो भाग आहे तो पुलाचा भाग बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा आता करण्यात येतोय। घटना झाल्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके देखील इथे पोहोचलेले आहेत, खासदार सुप्रिया सुळे पोहोचले आहेत। जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे, स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे, 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते। प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। यहाँ पे जो आपको छोटा सा ब्रिज दिख रहा है वो यहाँ के फार्मर लोगों को जाने आने के लिए, पैदल जाने आने के लिए इसका पूरा 30 साल पहले अरेंजमेंट किया था, लेकिन यहाँ पे ज़्यादा पर्यटक लोग, 2 व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो पूरा इकट्ठा 100-150 लोग आने के बाद उसके ऊपर ज़्यादा लोड होके नीचे फैल गया है। अभी 2 लोगों की मौत हुई है। बचाव कार्य यहाँ पे एनडीआरएफ का, पिंपरी चिंचवड़ पुणे कारपोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है, लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे 2 व्हीलर आने के लिए मचाव किया था, यहाँ पे प्रतिबंधन किया था, फिर भी लोग यहाँ पे आते तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है, लेकिन लोगों ने भी समझना चाहिए था। ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली। लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली। विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं, मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता। त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत। आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअलिटीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रोहन, खरं तर ही घटना याचं प्रतीक आहे की या घटनेमुळे पर्यटन स्थळांवर जी पायाभूत सुविधांची देखभालीचा जो प्रश्न असतो, जो मुद्दा असतो, तो पुन्हा एकदा हायलाईट झालेला आहे आणि हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे।
अगदी बरोबर आहे. जवळपास 30 ते 40 जण जे आहेत ते या संपूर्ण दुर्घटनेमध्ये वाहून गेल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून मिळते आणि जवळपास 12 ते 14 जणांचा जो आहे तो या सगळ्यामध्ये मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते. खरं तर हे सगळे पर्यटन स्थळ जे आहेत ते गर्दीने फुललेली आपल्याला शनिवार किंवा रविवारच्या दिवशी पाहायला मिळतात. अगदी पुणे असेल किंवा मुंबई असेल या सगळ्या शहरांमधून जे आहेत ते लोणावळा परिसर असेल, विसापूर असेल, बुशी डॅम असेल या सगळ्या भागांमध्ये येत असतात. परंतु सध्याच्या घडीला 31 ऑगस्ट पर्यंत जे आहे ते विसापूर, बुशी डॅम किंवा इतर जी पर्यटन स्थळे जी आहेत ती लोणावळ्यातली बंद ठेवण्यात आलेली आहेत. परंतु कुंडमाळा परिसर हा सुरू होता. कुंडमाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धबधबे जे आहेत ते असतात आणि या सगळ्या ठिकाणी जी आहे ती पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे ती उसळलेली असते आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती आणि यामध्ये फोर व्हीलर जे आहे ती या ब्रिजवरती गेलेली होती आणि काही टू व्हीलर देखील आपल्याला पाहायला मिळत होते आणि यापुढे ही सगळी दुर्घटना जी आहे ती घडल्याची सध्याच्या घडीला माहिती मिळते. सध्याच्या घडीला जी माहिती सूत्रांकडून मिळते त्याच्या अनुषंगाने जवळपास 35 ते 40 जण जे आहेत ती या सगळ्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. काही लोकांना शोधण्यासाठी एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून या सगळ्यांना शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. परंतु प्रशासनाच्या समोर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आहेत त्या कसोट्या आहेत किंवा त्यांना देखील चॅलेंजेस आहेत. त्यामुळे आता किती वेळामध्ये हे सगळ्यांना शोधण्याचा मदत कार्य जे आहे ती केली जाते कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो देखील अजून देखील पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊस पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये नदीला जो आहे तो इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मोठी कसोटी जी आहे ती एनडीआरएफच्या टीमच्या समोर आहे आणि सगळ्यांच्या माध्यमातून शोध कार्य जे आहे ते सध्याच्या घडीला सुरू आहे. रोहन, खरं तर पूल जेव्हा कोसळला तेव्हा अनेक जण पुलावर उभे होते, ते तर वाहून गेले आहेतच, मात्र त्याचबरोबर हा पूल कोसळला, पुलाच्या खाली सुद्धा अनेक जण उभे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूल ज्या भागापर्यंत कोसळलेला आहे या पुलाखाली, या सांगाड्याखाली खरं तर अनेक जण अडकल्याची भीती सुद्धा वर्तवण्यात येते. अगदी बरोबर आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने कुंडमाळा परिसर आहे तो परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी जी आहे ती होत होती. पर्यटक सातत्याने जे आहे ते या परिसरामध्ये येत होते आणि प्रशासनाकडून देखील काळजी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये घेतली जात होती. परंतु हा जो पूल कोसळला आपल्याला पाहायला मिळतोय तो पूल केवळ पादचाऱ्यांसाठी होता. पादचाऱ्यांनी त्या पुलावरून नदी क्रॉस करण्यासाठी होता आणि अशा परिस्थितीमध्ये टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर जे आहे ते या सगळ्या कुंडमाळा परिसरामध्ये जो आहे तो झालेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती जमलेली होती आणि त्यामुळे जवळपास 35 ते 40 प्रवासी जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये वाहून गेल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते. त्यामुळे हा सगळा परिसर एकंदर पर्यटकांच्यामुळे गजबजलेला असतो. लोणावळा असेल किंवा इतर भागामध्ये असेल, पर्यटक जे आहेत ते पुणे आणि मुंबईमधून मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि आजचा रविवारचा दिवस आहे, वीकेंड आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये झालेली होती, कुंडमाळा परिसरामध्ये झालेली होती आणि या सगळ्या गर्दीमधून जे आहे ते या पुलावरती 4 चाकी असेल किंवा दुचाकी असेल हे गेले आणि त्यामुळे हा सगळा प्रसंग जो आहे तो घडलेला पाहायला मिळाला. कारण का तो पूल जो आहे तो मुळातच पादचाऱ्यांसाठीच होता आणि जर त्या पादचाऱ्यांसाठीचा असलेल्या पुलावरून जर का गाड्या गेल्या, वाहने गेली तर मात्र अशी घटना घडू शकते आणि त्यातच इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे पाणी जे आहे ते वाहत होतं आणि त्यामुळे हा सगळा प्रसंग जो आहे तो आपल्याला घडलेला पाहायला मिळतोय. जवळपास 12 जणांचा मृत्यू जो आहे तो या सगळ्या घटनेमध्ये झाल्याची माहिती सध्या प्राथमिकरित्या मिळते. अजून देखील बचाव कार्य सुरू आहे. रोहन, अगदी हाच मुद्दा तू जो मांडलास ना तो महत्वाचा आहे, कारण खरं तर वाटसरूंसाठी, पादचाऱ्यांसाठी हा पूल आहे, मात्र तू म्हणतोस त्याप्रमाणे इवन अविनाश आपल्या सोबत होता, अविनाश पर्वत यांनी सुद्धा हीच माहिती दिली होती की या पुलावरून वाहतूक सुद्धा होत होती वाहनांची आणि त्यामुळे इतक्या वर्षांपासून इथे वाहतूक होतोय. आधीच हा पूल फॅब्रिकेटेड आहे आणि धातूचा बनलेला असल्यामुळे, लोखंडाचा बनलेला असल्यामुळे आणि पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे मावळ भागात खरं तर या भागामध्ये पाऊस सुद्धा खूप होतो आणि त्यामुळे वारंवार पाण्याचा संपर्क, त्याच्यामुळे पूल सुद्धा गंजलेला अवस्थेत अक्षरशः आपल्याला दिसतोय हा. आणि तरी सुद्धा कसं काय वाहतुकीच्या संदर्भात सुद्धा कुठले
कुठलेही नियम का लागू करण्यात आले नाही, का प्रशासनाचं लक्ष नव्हतं? अगदी बरोबर आहे, परंतु प्रत्येक पर्यटकांवरती लक्ष ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी जरी असली तरी परंतु अशा ठिकाणी जे आहे ते पर्यटक उत्साही असतात आणि उत्साही पर्यटकांच्या माध्यमातून असे प्रकार घडत असतात आणि सातत्याने जे आहे ते आपण असे प्रकार पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड भागातील हे सगळे जी पर्यटन स्थळे आहेत त्या पर्यटन स्थळांवरती आधीच जबाबदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली गेलेली होती. अगदी लोणावळा असेल किंवा पुणे असेल, म्हणजे पुण्यातील सिंहगड किल्ला असेल किंवा लोणावळ्यामधील मळवली असेल किंवा इतर लोहगड असेल, विसापूर असेल, भुशी डॅम असेल, हे सगळे पर्यटन स्थळे जी आहेत ती जवळपास 31 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत ही सगळी पर्यटन स्थळे जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत पर्यटकांसाठी. आणि त्या बाबतीमध्ये प्रशासन देखील जबाबदारी घेत आहे, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना घडू शकतात अशी शक्यता जी आहे ती प्रशासनाकडून वर्तवली गेलेली होती. परंतु 2-3 स्पॉट जे आहेत जे महत्वाचे आहेत ते बंद केल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी जे आहेत ते हे सगळे पर्यटकांनी धाव घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळेच कुंडमळा परिसरामध्ये आजच्या रविवारच्या दिवशी मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती. आणि याच कुंडमळा परिसरामध्ये मुंबईहून असेल, पुण्याहून असेल, मोठे पर्यटक जे आहेत ते आलेले होते आणि या पर्यटकांवरती काळाने जो आहे तो घाला घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का केवळ पादचाऱ्यांसाठी असलेला हा पूल जो आहे तो पूल कोसळलेला पाहायला मिळतोय आणि यामध्ये काही गाड्या असतील, काही पर्यटक असतील, हे वाहून गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास 35 ते 40 पर्यटक जे आहेत ते या माध्यमातून वाहून गेल्याची माहिती सध्या मिळते आणि जवळपास 12 पर्यटकांचा जो आहे तो मृत्यू झाल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकृतरित्या प्रशासनाकडून कधी या सगळ्याबाबतचा तपशील जो आहे तो दिला जातोय. प्रशासनाच्या वतीने या सगळ्याबाबतची घटना काय नेमकी घडली याबाबतचा अभिप्राय जो आहे तो काय दिला जातोय हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आतापर्यंत कुंडमळा असेल किंवा इतर परिसरामध्ये असेल त्या सगळ्या ठिकाणी जे आहेत प्रशासनाच्या वतीने काळजी घेतली जाते. एनडीआरएफच्या 2 टीम खरं तर उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजित पवारांनी सुद्धा म्हटलं होतं की हा पूल जुना होता, कमकुवत होता. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हेच म्हटलं होतं. तसंच सुषमा अंधारे यांनी सुद्धा जेव्हा प्रतिक्रिया दिली या सगळ्या घटनेसंदर्भात त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की जुना पूल होता. मात्र जुना पूल होता, कमकुवत होता, कधीतरी काहीतरी दुर्घटना घडू शकते ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं हा पूल का बंद केला नव्हता? खरं तर हा सगळा पूल नेमका का बंद करण्यात आला नाही किंवा हा केवळ पादचाऱ्यांसाठी असताना याच्यावरती वाहने जी आहे ती कशी काय गेली हा सगळा प्रश्न जो आहे तो या सगळ्या निमित्ताने जो आहे तो उत्पन्न होतोय. प्रशासन किंवा इतर वाहतूक पोलीस या सगळ्याबाबत काय करत होते हा देखील प्रश्न तयार होतोय. परंतु अति उत्साही सगळे पर्यटक जे आहेत त्या पर्यटकांवरती नियंत्रण मिळवणं हे फार कठीण जे आहे ती समस्या बनलेली पाहायला मिळते. कारण का अजून देखील लोणावळा परिसर असेल, इतर परिसर असतील, या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते पावसाळ्यामध्ये किंवा सुट्टींच्या दिवसामध्ये मोठी गर्दी जी आहे ती उसळताना पाहायला मिळते. आणि या उत्साही गर्दीला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न देखील प्रशासनाकडून केले जातात. परंतु प्रत्येक ठिकाणी जे आहे ते प्रशासन पोहोचू शकेल असं चित्र दिसत नाहीये आणि त्यामुळेच ही सगळी दुर्घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते. यामुळेच ही सगळी दुर्घटना जेव्हा घडली त्यावेळेस केवळ पादचाऱ्यांसाठी असणारा हा पूल जो आहे तो पुलावरती वाहने आल्यानंतर ही सगळी दुर्घटना जी आहे ती आपल्याला घडलेली पाहायला मिळते आणि त्यामध्ये जवळपास 35 ते 40 पर्यटक जे आहेत ते वाहून गेल्याची माहिती मिळते. सध्याच्या घडीला पुण्याची एनडीआरएफची टीम असेल किंवा इतर यंत्रणा असेल या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते सध्या कामाला लागलेल्या आहेत आणि या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्या पर्यटकांना जे आहे ते बाहेर काढणे किंवा या पर्यटकांना बाहेर सुखरूप लोणावळ्यापर्यंत घेऊन येणं. कारण का जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो यांना हा पूल तुटल्यामुळे करावा लागणार आहे. कारण का हा जर पूल असता तर काही पर्यटक जे आहेत ते चालत पुन्हा एकदा जे आहे ते रोडपर्यंत आले असते. परंतु आता हा पूल नाहीये, याच्यामुळेच 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंतचा प्रवास जो आहे तो चालत या सगळ्या पर्यटकांना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या सगळ्या पर्यटकांना या सगळ्या भागातून बाहेर काढणं ही सगळ्यात कसोटीची चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि आता त्यामुळे हे सगळे प्रशासन या सगळ्या कामाला लागलेलं पाहायला मिळतंय. पण जे वाहून गेलेले पर्यटक आहेत त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढणं. थोडंसं थांबवते, एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते.
तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबांना धीर दिलेला आहे। खासदार सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत घटनास्थळी, कुंडमळा इथे त्या दाखल झालेल्या आहेत आणि पुण्यातल्या मावळमध्ये पूल कोसळून आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि ज्या पर्यटकांचे नातेवाईक तर 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत अधिकृत माहिती हीच आलेली आहे, 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ज्या पर्यटकांचे नातेवाईक वाहून गेलेले आहेत, काही लहान मुलं सुद्धा वाहून गेलेली आहेत, तर त्या पर्यटकांना धीर देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तसंच सर्वतोपरी सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन या पर्यटकांना दिलेले आहे। तसंच त्यांच्या आप्तस्वकीयांना लवकरात लवकर शोधलं जाईल, त्यांचा छडा लावला जाईल असं सुद्धा आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आहे। सापडेल तुम्ही काळजी करू नका। फॅमिली कुठे माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे, जावयांनी सापडेल तुम्ही काळजी करू नका। सापडेल किती कुठे होते ते ब्रिजवरच होते, ब्रिजवर होते, तुम्ही काळजी करू नका। माझी जिजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडेल बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा, फोन हरवला असेल नेगेटिव्ह, तुम्ही काळजी करू नका, समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा। सापडेल तुम्ही काळजी करू नका। फॅमिली कुठे माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे, जावयांनी सापडेल तुम्ही काळजी करू नका। सापडेल किती कुठे होते ते ब्रिजवरच होते, ब्रिजवर होते, तुम्ही काळजी करू नका। माझी जिजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडेल बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा, फोन हरवला असेल नेगेटिव्ह, तुम्ही काळजी करू नका, समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा। आपण पाहतो काही मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे, तसंच काही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कदाचित बेशुद्ध अवस्थेत काही पर्यटक असू शकतात आणि त्यामुळे त्यांची चाचपणी सुद्धा केली जाते। आपण पाहतोय, आपण पुन्हा आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे जातोय। रोहन, काही पर्यटक सापडलेले आहेत, काय अपडेट्स याबाबत? अगदी बरोबर आहे। खरं तर जवळपास एनडीआरएफच्या 2 टीम असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल, ते या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम जे आहेत ते मागील काही तासांपासून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता देखील हे सगळे परिश्रम जे आहेत ते सुरू आहेत। जे वाहून गेलेले आहेत या पुलावरून त्यांना शोधण्यासाठी अथक परिश्रम जे आहेत ते या सगळ्या टीमच्या माध्यमातून घेतले जात आहेत आणि एनडीआरएफ असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं बचाव कार्य जे आहे ते मागील काही तासांपासून सुरू आहे। काही जणांचे मृतदेह सापडत आहेत, काही जण जे आहेत ते विसावा घेण्यासाठी किंवा या सगळ्या पुरातून वाहून गेल्यानंतर, पूल पडल्यानंतर जे आहे ते पोहत जे आहे ते कदाचित आसावा घेण्यासाठी गेलेले पाहायला मिळतात। या सगळ्यांना शोधण्यासाठी जे आहे ते काही टीम्स तैनात करण्यात आलेले आहेत आणि हे सगळे जण जे आहेत ते नदीकाठी पोहोचलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे सगळं बचाव कार्य जे आहे ते मागील काही तासांपासून सुरू आहे आणि अजून देखील हे सगळं बचाव कार्य जे आहे ते भर पावसामध्ये मागील काही तासांपासून सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता नेमकं प्रशासनाच्या वतीने किती आकडा जो आहे तो दिला जातोय, प्रशासनाला नेमके किती डेड बॉडीज यामध्ये सापडलेले आहेत किंवा बचाव कार्यामध्ये किती लोक जे आहेत ते जिवंत सापडलेले आहेत, हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने जी काही आकडेवारी दिली जाते हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का हे सगळं मळवली असेल, हा सगळा कुंडमळा परिसर असेल, मावळ तालुक्यातला अनेक परिसर असेल, हा सगळा पर्यटन स्थळांसाठी अतिशय गजबजलेला परिसर जो आहे तो मानला जातो। पुणे मुंबईतून मोठ्या प्रमाणामध्ये शनिवार आणि रविवारी पावसाळ्यामध्ये मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये होत असते आणि अशा स्थितीमध्ये जर का अशा पद्धतीने जर का काही प्रसंग घडला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांना हानी पोहोचू शकते। त्यामुळे हा सगळा जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळे जबाबदारी नेमकी कोणाची आहे? प्रशासनाने जर का अशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं असताना असा प्रकार जर का घडला असेल आणि कुंडमळा परिसर असेल आणि या सगळ्या परिसरामध्ये गर्दी असताना देखील असा प्रकार, म्हणजे सातत्याने सांगितलं जात होतं की लोहगड, विसापूर हा सगळा परिसर जो आहे तो पर्यटकांसाठी बंद केलेला होता आणि तरी देखील कुंडमळा परिसरामध्ये हे सगळा प्रकार जर का घडला असेल तर तो अतिशय दुर्दैवी आहे आणि या दुर्दैवी प्रकारामुळे
मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सगळ्यांकडूनच नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते, परंतु सध्याच्या घडीला प्रशासनाकडून नेमकी काय आकडेवारी सांगितली जाते का, किंवा अजून देखील कोणत्या रुग्णालयांमध्ये हे सगळे जखमी असतील किंवा मृत्यू असतील यांच्या सगळ्या कुटुंबियांना जी आहे ती काळजी लागलेली आहे. अनेक कुटुंब जे आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. जी माहिती आपण काही वेळापूर्वी पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवडकडून घेतली गेली होती, त्यांच्या माध्यमातून जवळपास 35 ते 40 जणांची नावं जी आहेत ती व्हेरीफाय करण्यात आलेली आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जी आहे ती या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती दिलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांना जे आहे तिकडे बोलवलेलं आहे अशा प्रकारची माहिती सध्याच्या घडीला मिळते. परंतु या सगळ्यामध्ये नेमकं किती लोकांना इंजुरी झाली आहे, नेमके किती जणांचे मृतदेह पिंपरी चिंचवड पोलिसांना सापडलेले आहेत याबाबतची माहिती जी आहे ती काही वेळामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त जे आहेत ते विनायक कुमार चौबे थोड्या वेळामध्ये माध्यमांना सांगणार आहेत. त्याकडे देखील आपलं लक्ष राहील. परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने जवळपास 35 ते 40 जण जे आहेत त्यामध्ये वाहून गेलेले आहेत. जी माहिती सूत्रांकडून मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने 35 ते 40 पैकी जवळपास 12 लोकांचा मृतदेह जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांना सापडलेला आहे. अधिकृतरित्या जवळपास 3 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. परंतु जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यांच्या अनुषंगाने मग ते अगदी सिव्हिल हॉस्पिटल औंधचं असेल किंवा इतर सिव्हिल हॉस्पिटल असतील, या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण जे आहेत ते घेऊन गेलेले होते त्या सगळ्या रुग्णांपैकी जवळपास 12 रुग्णांचा मृत्यू जो आहे तो झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अधिकृतरित्या केवळ 3 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या प्रशासनाकडून देण्यात येते. परंतु हा मोठा दुर्घटना आहे, ही मोठी घटना जी आहे ती घडलेली आहे. कदाचित या सगळा प्रकार जो आहे तो मोठा होऊ नये यासाठी इतर यंत्रणाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु हा सगळा प्रकार जो घडलेला आहे, पर्यटकांवरती जो काळाने घाला घातलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. अनेकदा प्रयत्न केले जातात की असे पर्यटकांवरती काळा होऊ नये किंवा अनेकदा पर्यटकांना अशा प्रकारे सामोरे जाऊ लागू नये. धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल रोहन. या घटनेवर तू लक्ष ठेवून राहा, अधिक अपडेट्स तुझ्याकडनं घेत राहू. आपण पाहतोय तर या घटनास्थळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पोलीस अधीक्षक तसंच इतर या भागातले तहसीलदार जे आहेत हे तहसीलदार सुद्धा संबंधित तहसीलदार दाखल झालेले आहेत आणि मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. तसंच अनेक जण यात वाहून गेल्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी हा पूल कोसळला तेव्हा 100च्या आसपास जण पर्यटक हे या पुलावर उपस्थित होते आणि त्यामुळे ही जीवितहानी आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. तर आता घटनास्थळावरून आपण थेट जाऊया. अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी घटनास्थळी उपलब्ध आहेत, ते तिथे उभे आहेत. अविनाश, काय परिस्थिती आहे तिथे सध्या? तर आता मी घटनास्थळी आहे. आपण पाहू शकतो माझ्या मागे जो ब्रिज कोसळला आहे तो ब्रिज उचलण्यासाठी जे आहे 2 ते 3 क्रेन लावण्यात आलेले आहे. खरं तर 3:30च्या आसपास ही घटना घडलेली आहे, परंतु अजूनही तो पूल हा बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु तो अजूनही उचलता आलेला नाही. मोठमोठे क्रेन देखील मागवण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे देखील स्वतः इथं आले होते. पाहणी केली त्यांनी. त्यानंतर सुप्रिया सुळे या देखील आल्या होत्या. जवळपास 2.5 ते 3 तास झालेले हे पूल उचलण्याचं काम चालू आहे, परंतु अजून तो पूल काढण्यासाठी यश सध्या आलेलं नाही. पण आपण दुसऱ्या बाजूला इथून साधारण 100 मीटर अंतरावर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पाहू शकतो की NDRFची टीम जी आहे ते साधारण 5 ते 7 जण जे वाहून गेलेले आहे त्यांना देखील शोधण्याचं काम एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला पूल जे आहे तो पूल काढण्याचं काम सुरू आहे. परंतु अतिशय वेदना देणारी जी आहे ही घटना घडलेली आहे. साधारण या ठिकाणी जे आहे पावसाळा पडला की शेकडोच्या संख्येने पर्यटक येत असतात आणि त्याचप्रमाणे आज देखील रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली होती आणि अचानक दुपारी 3-3:30च्या आसपास हा पूल कोसळला आणि यामध्ये साधारण 100च्या आसपास जे आहे पर्यटक पडले. त्यामध्ये साधारण 4-5 जण जे आहे वाहून गेलेले. तर ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस पूल अतिशय एकदम अरुंद आहे आणि असं असताना देखील दोन्ही बाजूंनी काही 2 व्हीलर येत होत्या आणि त्या 2 व्हीलरपैकी काही जण जे आहे या पुलाच्या जाळीमध्ये अडकले होते आणि त्यांना
त्यांना आत्ता काही वेळापूर्वीच काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अतिशय दुर्दैवी अशी ही घटना झालेली आहे. आणि 3-3.5 तासापासून जे आहे पूल काढण्याचं काम अजून सुरू आहे, परंतु त्याने अजूनपर्यंत यश जे आहे ते अजून आलेलं नाही आहे. अविनाश, खरं तर हीच माहिती मी विचारणार होते, कारण पूल ज्या प्रकारे पडलेला आहे आणि एवढा मोठा भला मोठा सांगाडा दोन्ही बाजूनं बाहेर काढणं, कारण मधोमध बरोबर ज्या 2 नदी किनाऱ्यांना नदीपात्राला पूर्ण जोडणारा हा जो पूल आहे तो कोसळला आणि मोठ्या प्रमाणात हा पुलाचा सांगाडा बाहेर काढणं म्हणजे एक मोठं दिव्यच आहे. म्हणून याला वेळ लागतोय, पण या पुलाखाली सुद्धा अनेक जण अडकल्याची शक्यता आहे. हो, बरोबर आहे. दोन्ही पुलावरून ज्या अर्थी प्रत्येकच्या दर्शनशी आपण बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पर्यटक तर सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी थांबलेलेच होते, परंतु दोन्ही बाजूंनी काही दुचाकी ज्या येत होत्या आणि या जो पूल हा कोसळला आहे त्या ठिकाणी साधारण 100च्या आसपास जे आहे पर्यटक थांबले होते आणि अचानक हा पूल खाली पडला. त्यावेळेस थांबवते तुला, कारण आशिष शेलार यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, ऐकूयात. दुर्दैवी घटना आहे, अपघात आहे. यात एकही जीव जाता कामा नये. जे दुर्भाग्याने सगळ्या माहिती समोर माझ्याकडे आलेल्या नाहीत, पण घटनाग्रस्त जे कोणी असतील त्यांच्या दुःखात तर आपण सगळेच सहभागी आहोत. घटनेत अजून दुखापत, इजा, जानमाल हानी होऊ नये ही अपेक्षा आहे. प्रशासन तसं कर्तव्याने कर्म करतंय. या सगळ्यातून घटना घडली ती का, कशामुळे, कारण काय याची चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. तर आपण पाहतोय आशिष शेलार यांची आपण प्रतिक्रिया पाहिली या दुर्दैवी घटनेबद्दल. यानंतर पुन्हा आपण आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांच्याकडे जातोय. अविनाश, काय अपडेट्स आणखी या संदर्भात, कारण पुलाखाली जे सांगाड्याखाली लोक अडकण्याची शक्यता आहे त्यांना सुद्धा बाहेर काढणं गरजेचं आहे. हो, आत्ता काही वेळापूर्वी एकाला या जो ब्रिजमध्ये अडकला होता त्याला काढून दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, रुग्णालयात त्याला नेण्यात आलेलं आहे. परंतु काही वेळापूर्वी आपण या मावळचे आमदार जे आहे सुनील शेळके यांच्याशी बातचीत केली होती. त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची जी आहे ती माहिती समोर आलेली आहे आणि साधारण 4 ते 5 जण जे आहेत ते वाहून गेल्याचं माहिती सुनील शेळके यांनी दिलेली. पण तो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता काळोख हा पडायला लागलेला आहे आणि NDRFची टीम सकाळी म्हणजे साधारण दुपारपासून 3:30 वाजल्यापासून जे आहे ते जे वाहून गेले त्यांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता काही वेळापूर्वी देखील पाऊस सुरू झाला होता आणि नुकताच पाऊस आणि विश्रांती जरी घेतली असेल तरी पावसाचं सांगता येत नाही. काही वेळाने जर पाऊस एकदा जर सुरू झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे त्या एरियामध्ये नेहमीच पडत असतो. त्यामुळे त्या सर्वच प्रशासनाच्या समोर आहे जे मोठं आव्हान असणार आहे, कारण की अंधार पडण्याच्या पूर्वी त्यांना जे आहे हे यामध्ये कोणी वाहून गेलेलं आहे त्यांना बाहेर काढणं हे देखील मोठं आव्हान असेल. तर दुसरी गोष्ट, अंधार पडण्यापूर्वी त्यांना हे पूर्ण काम जे आहे ते करणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं जे आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस वारंवार त्यांना हाकलून लावत आहे, परंतु तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे बघणे या ठिकाणी येत आहे. तर दुसरी गोष्ट असं आहे की ज्या ठिकाणी हा पूल कोसळला आहे तिथून क्रेन असेल किंवा रुग्णवाहिका असेल यांना आतमध्ये नदीपात्रामधून जो आहे ती वाट काढावी लागते. त्यामुळं अनेक वेळा जे आहे आत्ता काही वेळापूर्वीच क्रेन देखील याच ठिकाणी अडकले होते, परंतु ती काही वेळाने निघली. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते रेस्क्यू टीमला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या समस्याला सामोरे जावं लागत आहे. नक्कीच अविनाश, आणखी एक महत्त्वाचं, एकतर पावसाळा सुरू झालेला आहे, अवकाळी पाऊससुद्धा जोरदार पद्धतीने पडत होता आणि आता या क्षणी सुद्धा खरं तर पाऊस पडतोय. मान्सूनचं आगमनसुद्धा या भागात दमदाररित्या झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इंद्रायणी प्रवाहित झालेली आहे आणि अशा खरं तर या नदीपात्रामध्ये रांजण खळगे, जे खड्डे पाण्याच्या वेगामुळे, पाण्याच्या फोर्समुळे निर्माण होतात, ते रांजण खळगेसुद्धा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात आहेत आणि ही सुद्धा शक्यता आहे की या रांजण खळग्यामध्ये काही वाहून गेलेले पर्यटक अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा शोधण्याचं आव्हान आहेच. हो, नक्कीच, कारण की इथं रस्ताच नाही आहे आणि हा शेतकऱ्यांसाठी रस्ता जो हवा होता त्यामुळेच खरं तर ह्या पुलाची बांधणी केली होती आणि फक्त पादचारी म्हणजे शेतकऱ्याला या नदी पार करण्यासाठी करता यावी यासाठी हा पुलाची निर्मिती
साधारण 30-35 वर्षापूर्वी करण्यात आली होती. सुनील शेळके यांनी आपल्याला या प्रकारे माहिती देखील दिली आहे की यासाठी नवीन टेंडर देखील काढण्यात आलं होतं आणि त्याचे काम जे आहे अंतिम टप्प्यात आलं होतं. परंतु असं असतानाच जे आहे ही घटना, दुर्दैवी घटना आज घडलेली आहे. साधारण 8 ते 9 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने इथं नवीन पूल बांधण्यासाठी देऊ देखील केले आहे, टेंडर देखील काढलेलं आहे. परंतु दुर्दैवी अशी घटना की हे काम सुरू होण्यापूर्वी जी आहे ती अशी दुर्दैवी घटना जी घडलेली आहे. परंतु या नदी पात्रातून रस्ता काढून घटनास्थळी जाण्याचं आव्हान जे आहे ते ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेडची गाडी असेल किंवा NDRFची टीम असेल यांना जाण्यासाठी करावं लागतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणे क्रेन देखील आहे. त्या क्रेनला खरं तर पूल काढण्यासाठी त्या घटनास्थळाजवळपर्यंत जाण्याची गरज असते. परंतु इथं मोठमोठे खड्डे असल्यामुळं क्रेनला देखील तिथं जाणं मोठं जिकरीचं काम झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच अविनाश, तू म्हणतोस त्याप्रमाणे या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी टेंडर निघाला होता, मात्र काही याची माहिती मिळते का? कधी सुरू होणार होतं याचं काम, किंवा सुरू तरी होणार होतं की नाही? सुनील शेळके यांनी याबाबत माहिती दिली की 8 ते 9 कोटी रुपये जे आहे त्याबाबत टेंडर देखील काढण्यात आलं आणि अंतिम टप्प्यात हे काम होतं. म्हणजे साधारण पावसाळ्यानंतर, पावसाळा अखेर जे आहे काम बहुधा चालू होणार असेल. परंतु सुनील शेळके नेमकं काम कधी सुरू होणार होतं हे जरी माहिती दिली नसली तरी त्यांनी हे काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक मजबूत पूल आहे यासाठी टेंडर काढण्यात आलं होतं आणि अंतिम टप्प्यात हे टेंडर असून साधारण काही दिवसानंतर अंतिम टप्प्यात असून ते काम लवकर सुरू होईल अशी माहिती सुनील शेळके यांनी दिली होती. त्यामुळं नेमकं काम हे कधी सुरू होणार होतं हे यासाठी आता काही दिवसांनंतर आपल्याला याबाबत आपण पाठपुरावा घेऊच. परंतु सध्या तरी जे आहे नवीन पूल बांधण्यासाठी टेंडर निघालं होतं हे आत्ताच आपल्याला सुनील शेळके यांनी माहिती दिली होती. नक्कीच अविनाश, खरं तर तुझ्या मागचा परिसर आम्हाला तू दाखवू शकतोस, कारण मोठ्या प्रमाणात तिथे अग्निशमन दलसुद्धा आहे, NDRFची टीमसुद्धा आहे, स्थानिक नागरिकसुद्धा तिथे पोलिसांना मदत करतात, बचाव दलांना मदत करतात. आम्हाला जरा मागच्या दृश्यांचा आढावा देशील? आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णवाहिका असेल, अग्निशमन दल असेल किंवा पोलिसांच्या गाड्या असेल, NDRFच्या टीम असेल, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. 10हून अधिक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेले आहे. हे एका बाजूचं हे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला देखील तसंच चित्र आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णवाहिका असेल, फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील किंवा क्रेन असतील, अशा दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहे आणि युद्ध पातळीवर जे आहे हे काम सुरू आहे. त्यामुळं प्रशासन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या मागं लागलेलं आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही बाजूला रुग्णवाहिका, त्याचबरोबर अग्निशामक दल आणि त्याचबरोबर क्रेन जे आहे या ठिकाणी कार्यरत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच अविनाश, ह्या दृश्यांमध्ये जे दिसतंय जो खरा तर दुर्घटनेचा स्पॉट आहे, ॲक्सिडेंट स्पॉट आहे, तिथपासून काहीशा या सगळ्या बचाव दलाच्या गाड्या आहेत त्या लांब उभ्या आहेत. इतका हा परिसर खडकाळ आहे का? कारण ज्या प्रकारे लांब उभ्या आहेत गाड्या आणि त्यामुळे लोकांना शोधून आणि एखादी दुर्घटनाग्रस्त व्यक्ती सापडून त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत बराच वेळसुद्धा लागणार आहे या सगळ्यामुळे. आणि त्यामुळे हे सुद्धा, कारण एखादी जखमी व्यक्ती सापडली तर तिला एवढा वळसा घालून हॉस्पिटलमध्ये नेणं हे सुद्धा आव्हानात्मक असणार आहे, कारण पूर्ण वळसा घालून या परिसराला जावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये. खरं तर मी ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी रुग्णवाहिका मुख्य रस्त्यावर थांबलेला आहे. रस्ता हा जो आहे मुख्य रस्ता जो आहे तो डांबरी असल्यामुळे त्यांना तिथून साधारण 5 किलोमीटर अंतर जे आहे ते रुग्णालयापर्यंत लांब जावं लागणार आहे. परंतु आतमध्ये जे आहेत फक्त अग्निशामक दल, क्रेन आणि पोलिसांचा ताफा आतमध्ये थांबलेला आहे. परंतु रुग्णवाहिका जे आहे ते मुख्य रस्त्यावर थांबलेल्या आहे, जेणेकरून एखादा कोणी जखमीला जर बाहेर काढलं तर तत्काळ त्याला रुग्णालयात नेण्यामध्ये जास्त विलंब न व्हावा यासाठी जे आहे रुग्णवाहिका मुख्य रस्त्यावर थांबलेला आहे. इथून साधारण 5 ते 6 किलोमीटरवर रुग्णालय आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी साधारण एक 10 ते 15-20 मिनटाचं अंतर, 10 ते 15-20 मिनटं वेळ जो आहे तो या रुग्णवाहिकेला लागतो. त्यामुळं मुख्य रस्त्यांवर जे आहे या रुग्णवाहिकांना थांबवण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये जे आहे ते क्रेन असेल, NDRFची टीम असेल, पोलीस असेल, या सगळ्या जे आहे ते नदीपात्रात जाऊन घटनास्थळी थांबून हे सगळं रेस्क्यूचं काम जे आहे ते पार पाडत आहे. नक्कीच अविनाश, ज्या रुग्णालयामध्ये पवना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे तिथली काही माहिती मिळते का? तिथल्या काही अपडेट्स आहेत का?
खरं तर पवनार रुग्णालयामध्ये जे आहे इथून काही इथून काही जे जखमी झाले त्यांना नेण्यात आलेलं आहे. तिथं सुप्रिया सुळे जे आहेत त्या तिथं पाहणी करणार असं त्यांनी माहिती दिली होती. परंतु या ठिकाणी जे आहे इथून रुग्णालयात फक्त पवनार हॉस्पिटल नाही तर आसपासच्या 1-2 खाजगी रुग्णालयामध्ये देखील इथून जखमींना नेणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये इथं जखमींचा आकडा असू शकतो. त्यामुळं जे आहे फक्त एका रुग्णालयामध्ये नाही, जे जवळच्या रुग्णालय ज्या ॲम्ब्युलन्समध्ये लागेल त्यानुसार ते त्या रुग्णालयामध्ये जे आहे ते जखमींना दाखल करणार आहे. कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना लवकरात लवकर उपचार मिळणं हे महत्त्वाचं असल्यामुळे ते जवळपासचं जे रुग्णालय लागेल त्या घटनास्थळी हजर आहे, त्यामुळे तुझ्या या अपडेट्सवर लक्ष असणार आहे. तुझ्याकडनं आपण या अपडेट्स वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद.